सर्वांचे मित्र आणि सातारकरांना एक सर्व दृष्टीचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार आणि साताऱ्यात आल्यापासून ते कधी 61ला आले आम्हाला कोणालाच कळालं नाही. पण परवा सहज आम्ही मांडके आणि आम्ही बसलो होतो, श्री मांडके डॉक्टर. अरे म्हटलं श्रीकांतचं एकदा वगैरे मोजा, तर मग ते 61 झाली. अरे वा बरं झालं. तर या 61 निमित्त आजच्या या कार्यक्रमाचे आमचे आणि सर्वांचे सर सेठ सर आज या कार्यक्रमाला ते लाभले, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. मित्र हो, कात्रेंचा सत्कार करावा हा नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि सत्कार करताना त्यांचा गौरव करायला पाहिजे ही आमची त्याची भावना आहे. आणि त्या निमित्तानं त्यांनी दैनिक सकाळमध्ये जे वेगवेगळे लिखाण केलं होतं त्या पुस्तकाचं प्रकाशन या निमित्तानं आपण आज या ठिकाणी करतोय. आणि प्रकाश रेषा या लेखातून त्यांनी बरंच काही सांगून गेले ते आपल्या सगळ्यांना, त्याचाही या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. तसंच हे पुस्तक छापण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आमचे मित्र श्री चिटणीस आणि संदेश शहा यांनी ऐन वेळेला हा सगळा कार्यक्रम ठरला तसं म्हटलं तर. आणि ह्याच्यामुळं संदेश शहाचा धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण त्याने अत्यंत घाई गडबडीत पण व्यवस्थित प्रिंटिंग करून दिले, म्हणजे कुठेही चुका न करता, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. तसंच कार्यक्रम घ्यायचा कुठं, कारण आम्ही सगळेजण विचार करत होतो आणि हॉल काय कुठे नव्हतं. शेवटी म्हणलं चला आपल्या शाळेत जाऊया. मी शाळेत आपल्या इथं हॉल मिळाला, तरी जागा कमी पडली आपल्याला. पुढच्या एका तरी दुसरं मोठा बघूया असं काही कमी होणार नाही. तर या अमित कुलकर्णी जे चेअरमन आहेत या कमिटीचे, त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा हॉल उपलब्ध केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. श्रीकांत कात्रे हे कशा कोणाकोणाचे मार्गदर्शक आहे त्याची एक यादी वेगळीच करायला लागत. मला वाटतं यावर एक पुस्तक लिहा, कारण राजकीय, सामाजिक, आर्थिक ह्या सर्व गोष्टी सकाळच्या माध्यमातून त्यांनी जे काही मार्गदर्शन केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अर्थात आम्ही नगरपालिकेत असताना आमच्यावर बऱ्याचपैकी चांगलं लिहायचे, पण खाजगीत पोहोचताना मात्र आम्हाला शिवाय द्यायची की ठीक आहे मी लिहितो, पण आता काय मी म्हणायचं काहीतरी आपलं याच्यात अडलेलं दिसतंय. पण इतकं त्यांनी काही त्या पद्धतीनं मांडणी केली शहराची, आमच्या मांडणी म्हणूया त्याला, शब्द एकच आहे मांडणी. कारण शहरातले प्रश्न हे किचकट असतात आणि आपल्याला माहिती आहे आमच्या शहराचं राज्य कसं आहे काय आहे, त्यामुळे त्यावर टीका न करता आपण कशा पद्धतीने शहराची हे केली. त्यांनाही त्या बऱ्याच वेळा त्याचा त्रास झाला, म्हणजे काही भूमिका घेताना काही भूमिका मांडताना, पण त्यांनी अतिशय तो इझिली घेतलं आणि त्याच्यामुळं काही पुढं घडलं नाही. त्याचबरोबर सगळ्या सातारा शहरातनं त्यांनी विधायक लेखणी केली आणि सगळ्यांनाच ती उपयोगी पडलेली आहे. त्याचबरोबर पत्रकारिता कशी करायला ही त्यांच्या लेखणीतून सर्व सातारा जिल्ह्याला कळलं आहे. आज श्रीकांत कात्रे यांचा गौरव व त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करत आहोत आणि तेही सकाळचे माजी संपादक, महाराष्ट्राच्या माहिती आयोगाचे माजी अध्यक्ष विजय कोळेकर साहेब, तसंच ABP महाराष्ट्र संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. याला एक वेगळा संदर्भ आहे. श्री विजय कोळेकर हे ज्यावेळी सकाळचे संपादक होते त्यांनी श्रीकांत कात्रे यांना यांच्याकडे सातारा जिल्ह्याची दैनिक सकाळची जबाबदारी दिली होती आणि त्या जबाबदारीचं त्यांनी सुन्न केलं आणि सकाळला एक वेगळी दिशा देण्याचं काम श्रीकांत कात्रेंनी त्यांना दिलेल्या जबाबदारीतून केलं. तसेच राजीव खांडेकर हे तर त्यांचे सहकारी म्हणून
त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही पाहुण्यांचे स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक धन्यवाद देतो. आज खरे तर सातारा येथील डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, परंतु त्यांचे सहज आम्हाला या ठिकाणी भेटल्यामुळं आम्ही दाभोळकरांचं तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि मग सरांना विनंती केली आणि सरांनी आमचं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या सत्कार करण्यामागं आमचे मित्र डॉक्टर अच्युत गोडबोले, श्रीकांत शेट्टे, नरेंद्र जाधव, उल्हास भिडे, भाऊराव शिंदे, संयोगिता माझावकर, प्रशांत तरडे, प्राध्यापक संजय चौगुले आणि सर्व काही विजय मांडके. मांडके हा महत्वाचा भाग आहे आमचा. तर या सगळ्यांनी यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारकरांच्या वतीनं आदरणीय कात्रे सरांना आपण जे मानपत्र प्रदान करत आहोत त्याचं वाचन या ठिकाणी मी करतोय. ज्येष्ठ पत्रकार माननीय श्रीकांत कात्रे, 61वी पूर्ती गौरव समिती सातारा. मानपत्र प्रति माननीय श्रीकांत कात्रे, सविनय प्रणाम. भारतीय लोकशाहीची इमारत कायदे मंडळ, राज्य शासन आणि न्यायसंस्था या 3 स्तंभांवर उभी आहे. परंतु या लोकशाही व्यवस्थेला पत्रकारिता हा 4था मजबूत स्तंभ लागल्यामुळे या इमारतीचे किल्ले भक्कमपणे उभे आहेत. प्राचीन रोम साम्राज्यात उदयाला आलेल्या पत्रकारिता या माध्यमाने आज समकाळापर्यंत मानवी स्वातंत्र्य, नीती व्यवस्था व निकोप समाज निर्मितीचे वैश्विक भान ठेवून निरंकुश धर्म राज्य सत्तांवर निर्भीडपणे वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार ही केवळ नोकरी नव्हे, ते नीतिमत्ताधिष्ठित सामाजिक दायित्व आहे. या सर्व जाणीवांचा आयुष्यभर परिपोष करून व्रतस्थ वृत्तीने समाज हितैषी पत्रकारिता करणारे एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत गणेश कात्रे. भारतीय राज्यघटनेने दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आपण समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी गेली 4 दशके निष्ठेने वापरत आहात. वृत्तपत्र म्हणजे 4थी शक्ती या गोष्टीचे अखंड भान ठेवून आपण वृत्तपत्रीय पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अमीट असा ठसा उमटवला आहे. आपले मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या हेळवाक पाडळी या गावातील. आपले वडील गणेश मारुती कात्रे आणि आई सुमित्राबाई या सुसंस्कृत व दूरदृष्टीच्या दाम्पत्यापोटी आपला जन्म झाला. आपले वडील पोस्टमास्टर असल्यामुळे बालपणापासूनच आपली गावोगाव भ्रमंती झाली. दहिवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण व महात्मा फुले माध्यमिक विद्यालयामध्ये 8वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे 9वी व 10वीच्या शिक्षणासाठी आपण पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयात प्रवेश घेतला. नंतर खटावच्या शहाजीराजे महाविद्यालयातून आपण रसायनशास्त्रात BSc पदवी संपादन केली. आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ माण तालुक्यातील आंधळी येथे असणाऱ्या महालक्ष्मी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून झाला. परंतु लहान वयापासून सातत्याने घडत असलेल्या ग्रामीण भागातील भटकंतीमुळे आपण समाजाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहू लागलात. समाजाच्या सर्व स्तरांचे आपल्याला झालेले जीवन दर्शन आपल्यातील संवेदनशील माणसाला जागे करत होते. समाजापुढील प्रश्न, दुःखितांच्या वेदना आपल्याला अस्वस्थ करत होत्या.
या प्रश्न व वेदनांना मुखर करणारे पत्रकारितेचे क्षेत्र आपणास खुणावू लागले. दहिवडी येथे वास्तव्यास असताना पुणे तरुण भारतसाठी आपण अल्पकाळ केलेली बातमीदारी त्याचेच उदाहरण आहे. पुढे पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी आपण कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पुणे येथे सकाळ वृत्तपत्रात प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून माननीय विजय कोवळेकर, किशोर कुलकर्णी, सुरेशचंद्र पाध्ये, वरुणराज भिडे, अशोक रानडे अशा दिग्गजांच्या सानिध्यात आपण आपल्या कामाचा प्रारंभ केला. सुरुवातीपासूनच राज्य शासन, वृत्तपत्र संस्था प्रमुख, जाहिरातदार, समाजातील विविध हितसंबंधी यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि व्यक्तिगत व वृत्तपत्राच्या हिताचा कोणताही स्वार्थपूर्ण विचार न करता आपण तटस्थ व निर्भीड पत्रकारितेच्या आदर्श मार्गावर चालण्याचे ठरवले. आपल्या कारकिर्दीला झळाळी मिळाली ती दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या उभारी कार्यातील आपल्या सहभागामुळे. या आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना आपण स्फुटलेखन, अग्रलेख, चित्रपट परीक्षण अशा विविधांगी लेखनास सुरुवात केली. मान्यवरांच्या मुलाखती, विशेषांकांचे संपादन या कामांमधून आपल्या सृजनशीलतेला तुम्हारे फुटले. दैनिक सकाळने सातारा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचे ठरविल्यानंतर अर्थातच आपल्या सशक्त खांद्यांवर ती जबाबदारी आली. एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत आपण पोहोचला. विधायक व आशावादी वृत्तांकनाच्या माध्यमातून दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीचा विवेकी वृत्तपत्र असा चेहरा घडविण्यात आपला सिंहाचा वाटा राहिला आहे. समाजातील प्रश्न आणि समस्या मांडताना आपल्या लेखणीची वेगळी लगाकी आणि धारही जाणवत राहिली आहे. वृत्तपत्रांच्या पारंपरिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल करून आपण विविध ललित सदरांना वृत्तपत्रात स्थान देऊन समाज, संस्कृती आणि कला विकासासाठी प्रयत्न केले. आपल्यामुळे असंख्य लिहित्या हातांना बळ मिळाले आहे. प्रकाश रेषा, मंथन, नोंद, दखल, थर्ड आय, भाष्य अशा विविध सदरांमधून आपण केलेले लेखन आपली क्षकिरण दृष्टी दर्शविणारे व कमालीचे लोकप्रिय ठरले. आपल्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या किल्ले अजिंक्यतारा संवर्धन मोहीम, कास तलाव व परिसर स्वच्छता मोहीम, कृष्णा नदी स्वच्छता मोहीम तसेच महिला व युवकांच्या प्रगतीसाठीचे उपक्रम आपल्या विकास पत्रकारितेचे द्योतक आहेत. विविध वृत्तपत्रांचे संपादक म्हणून आपण लोकप्रियता व खपाच्या अभ्यासासाठी कधीही पीत पत्रकारितेचा आधार घेतला नाही. हे आपल्या कारकिर्दीचे वेगळेपण. आपल्या मर्मदृष्टीने व सुजाणतेने कधी अन्वयार्थक पत्रकारिता तर कधी तर्ककठोर समीक्षणात्मक युक्तिवादी पत्रकारितेचा वेगळा आदर्श आपण निर्माण केला. आपल्या कार्याची दखल घेऊन समाजानेही आपला वेळोवेळी गौरव केला आहे. पुसेगावच्या महात्मा फुले प्रतिष्ठानाने फुले आंबेडकर आदर्श पुरस्काराने, साताऱ्याच्या रोटरी क्लबने व्यवसाय सेवा पुरस्काराने, संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानातील प्रेरक व विधायक लेखनाबद्दल यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने, तर कधी प्रतिष्ठेच्या नानासाहेब परुळेकर व वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराने, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात आले आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी पाया घातलेल्या मराठी पत्रकारिता क्षेत्रास आपण दिलेले योगदान अतुलनीय आहे. आपली 4 दशकांची ही कारकीर्द म्हणजे एका मितभाषी, तत्वनिष्ठ व नीतिवंत पत्रकाराने समाजाला वैचारिक समृद्ध व श्रीमंत करण्यासाठी केलेली चळवळच आहे. आज आपल्या 61 पूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपल्या कृतार्थ व समर्पित जीवन कार्याचा आम्ही सातारकर अभिमान आणि कृतज्ञतेने हे मानपत्र बहाल करून गौरव करत आहोत. आपण मानपत्राचा स्वीकार करावा ही विनंती. आपले श्रीमंती डॉक्टर अच्युत गोडबोले, माननीय प्रकाश गवळी,
माननीय श्रीकांत शेटे आणि श्रीकांत कात्रे 61 मूर्ती गौरव समिती सातारा. धन्यवाद. गेलेल्या अनेक सत्रात प्रकाश रेष आहे पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर, आजचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक पुरुषोत्तम शेठ साहेब, ज्यांच्या हस्ते आता प्रकाशन झालं ते सन्माननीय जे कोळेकर साहेब, एबीपी माझाचे खांडेकर साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र प्रकाश गोविल आणि आमच्या गौरवमूर्ती म्हणजे श्रीकांत कात्रे आणि त्यांच्या सुविद्यपती श्रद्धाबहिणी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रीकांत कात्रे यांचे स्नेही मित्रपरिवार आणि त्यांचे शुभचिंतक. आता प्रकाश गोविलनी सांगितलं की आम्ही एक कार्यक्रम करायचं ठरवलं आणि 61 मूर्तीनिमित्त या थोड्याशा अबोल आणि समाजापासून मागं काम करणाऱ्या चौथ्या स्तंभाच्या माणसाचा गौरव साताऱ्यात व्हावा, कारण सातारा ही त्यांची कर्मभूमी आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातही झालं, पण या कर्मभूमीत त्यांचे गुरुवारी विजय कोळेकर साहेब यांच्या हस्ते आणि राजू खांडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करावा असं ठरलं. आणि त्या ह्याला श्रीकांत कात्रे वैद्य आणि त्यांच्या कुटुंबाने संमती दिली, त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. श्रीकांत कात्रे यांचे व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही सर्वजण गेले अनेक वर्ष जवळून बघतोय. माझा आणि त्यांचा परिचय तसा 80 जणांपासून असेल. प्रतापगंज पेठेत सकाळचं जुनं कार्यालय होतं आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला बरेचसे मित्रमंडळी जमायचे. अनेक लोकांना तिथं यावंसं वाटायचं मित्रांना, कारण कात्रे साहेबांचा स्वभाव की त्यांनी लोकांना यावं, थोडंसं अर्धा कप चहा ठेवा आणि काय चाललंय गावात, काय घडायला पाहिजे, काय नको, कुठं काय वेळेवर चाललंय याची बित्तम बातमी त्यांना कळत असेल आणि त्याप्रमाणे साताऱ्यात चांगलं काही घडावं, पॉझिटिव्ह विचारांनी काही सुचवावं अशा प्रकारे त्यांची पत्रिका येत होती. आत्ताच्या मानपत्रात उल्लेख केला की ज्या दैवडी गावातून शिक्षण घेतले त्यांनी हा केमिस्ट्रीचे विद्यार्थी असताना सुद्धा पत्रकारितेचा विशेष अभ्यास करून हा चौथा स्तंभ मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळं खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण प्रभावित झालेलो आहोत. आणि आज या कार्यक्रमाला त्यांचे गुरुवारी त्यांचं कौतुक करायला इथे त्याबद्दलही मनापासून आनंद होतो. कात्रे साहेबांचं वेगवेगळ्या विषयावर लिखाण आपण सकाळमध्ये वाचत होतो आणि आता प्रभातमध्येही बघतो. आता त्यांनी सांगितलं मॅडमने सकाळपासून प्रभातपर्यंत, यावरून मला एक आठवतं, आपण एकमेकांना गुड मॉर्निंग वगैरे म्हणतो त्या दिवशी आता आली की श्रीराम जयराम म्हणा किंवा असं म्हणा, पण आमच्या ग्रुपमध्ये श्रीकांत शेट्टी आहेत, ते नेहमी फोन उचलले की सुप्रभात म्हणतात झाली, पण पूर्वी सुसकाळ म्हणायची. त्यामुळे आम्हालाही ती सवय लागली की कात्रे साहेबांना फोन केला की सुसकाळ तरी म्हणायचं होतो, की आता आम्ही सुप्रभात म्हणतो. आणि आमचं जीवन कोण बोललं हे अतिशय त्या दृष्टीने सुरू होतं. या कार्यक्रम नियोजन करताना थोड्या आलेल्या अडचणी प्रकाशाला मी सांगितल्या, पण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आणि उपस्थितीनं असा चांगला आनंददायी सोहळा त्यांना निश्चित स्फूर्ती देणारा ठरेल असं मला वाटतं. कुठल्याही वैयक्तिक जीवनात प्रवास करत असताना स्वतःचं कार्य ही एक बाजू असते आणि संसार ही दुसरी बाजू असते. कार्य करताना त्यालाही अनेक अडचणी आल्या, अनेक सरकारला तोंड द्यायला लागलं, पण स्वतःचा जीवनावरील दृष्टिकोन आणि पॉझिटिव्ह पत्रकारिता असं ज्याला म्हणता येईल. आता जर मानपत्रात उल्लेख झाला की मी पत्रकारिता सोडून त्याची एक चांगली वाट चोखळली. त्यांच्याकडे बघितलं म्हणजे एक सज्जन सात्विक असा एक मित्रभेट असं आपल्याकडे लक्षात येतं. त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. इतर आपण अनेक गोष्टी बघतो पत्रकारितेतल्या,
त्या ठिकाणी त्या मुंबईकर लोकांचं पुणेकर साहेब आणि खंडेकर साहेब दोघे यातले दिग्गज आहेत. पण हे त्या स्तंभात हे सध्याचं वातावरण कसं चाललंय आणि सगळीकडं कसं अविश्वासाचं भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे. आणि पत्रकारांचं हातात पेन असलं ते मध्ये व्हॉट्सअपवर हे चित्र पत्रकार आहे, पेन हातात आहे पण शाही खाली येत आहे, कारण मागं पैशाचं आणि त्या भांडवलदाराचं वजन त्याच्यावर आहे. अशा प्रकारची पत्रकारिता वाटचाल चालू असताना कात्रे साहेबांसारखं एक व्यक्तिमत्व हे निश्चित आपल्याला दिलासा देणार असतं. सातारच्या वेगवेगळ्या वाटचाली जसं फुले केला, अजिंक्यतारा असेल, कास्ट पठार असेल, अशा वेगवेगळ्या वाटचाली त्यांनी आपण मदत सातारकरांसाठी केली. त्या माणसाचं जीवन निश्चित चांगलं जावं म्हणून प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्याबरोबर सहकार्य करण्या श्रद्धा वेगळी. कारण कुणाच्याही जीवनात कसं वागावं हे माणसाने जरी ठरवलं तरी घरातली सहकार्य नसेल तर शेजारच्या घरात हा टीव्ही आहे तर मलाही हा टीव्ही पाहिजे, इकडे ही गाडी आहे तर मला फोन पाहिजे, असं काही अडचणी सुरू झाल्या की मग आपली तत्वावरी निष्ठा घडते. पण श्रद्धाबाईंनी अतिशय त्याला समंजसपणे साथ दिली आणि दोन्ही लेखी उत्तम प्रकारे शिकून आता लग्न होऊन सुस्थिती सगळीकडे त्यांच्या नोकरी चांगल्या पॅकेजचे चालू आहे, त्याबद्दलही आम्हाला मनापासून आनंद वाटतो. या सर्व वाटचालीत काय कमवलं असेल श्रीकांत कात्रे तर तुमचा हा सर्व जो एवढा मोठा आहे मित्र परिवार आहे तो जमवला. धन कमी कमवलं असेल पण अक्षरधन भरपूर कमवलं. त्या अक्षरधनाचेच आपण तुम्ही आम्ही साक्षीदार आणि मित्र आहोत आणि ही अशी वाटचाल यापुढे चालत राहू. कसं होईल वयाने केली त्यामुळे आशीर्वाद पण होऊ शकतो. पण आपल्या सर्वांच्या साक्षी द्यायचंय तर तुमच्या आमच्या सर्वांच्या माझ्या वैयक्तिक गोडबोली कुटुंबियाच्या या सर्वांच्या तर्फे त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले मान्यवर तसेच श्रीकांत कात्रे यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी सर्वांना नमस्कार. पहिल्यांदाच बोलत असल्याने मला फार काही चांगलं बोलता येत नाही तरी सगळ्यांनी समजून घ्यावे. श्रीकांत आणि माझे लग्न झाले आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यात पहिली गोष्ट म्हणजे मला वाचनाची आवड लागली, पेपर वाचायची आवड लागली. आपल्या पत्रकारितेच्या कामात ते खूप व्यस्त होते. प्रामाणिकपणे काम करणे आणि कामात झोकून देणे हा त्यांचा स्वभाव. सांगण्यासारखे खूप प्रसंग आहेत पण जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. एकदा माझ्या सासूबाई म्हणजेच त्यांच्या आई येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. त्यावेळी एका संध्याकाळी त्यांना ऑक्सिजन लावला. हे ऑफिस मधून आले, नुकतेच दवाखान्यात आले. त्याच वेळेला एका आमदारांचे निधन झाले होते. आतमध्ये आईला ऑक्सिजन लावलेला आणि बाहेर हे त्यांच्या निधनाची बातमी लिहित होते. पत्रकारिता करताना घडलेल्या अशा कितीतरी प्रसंगाची मी साक्षीदार आहे. तहान भूक विसरून कामाला प्राधान्य देण्यामुळे आमचे काही नुकसान झाले असेल किंवा काही त्याग करावा लागला असेल पण त्या कामामुळे मिळणारा आनंद हा महत्वाचा ठरला. असे ते कामात व्यस्त असले तरी कुटुंबियांकडे मुलींबाबत, बहिणी, भाचे कंपनीबाबत ते खूपच हळवे आहेत. मुली आणि कुटुंबात त्यांचा खूप जीव गुंतला आहे. त्याबाबत एक गोष्ट सांगते छोटीशी. 2012 साली हे वर्ष आमची परीक्षा घेणारे ठरले. खरं तर साताऱ्यामध्ये थोरली मुलगी श्रुती होती, सई होती. सोलापूरमध्ये, साताऱ्यात मी आणि श्रेया होतो. सोलापूरमध्ये हे नोकरी करत होते. त्यावेळेला सोलापूरमध्ये होते. श्रेयाची 12वीची परीक्षा होती. बाबा जवळ नसल्याने ती थोडी अपसेट होती. ते त्यांना कळाले. त्यावेळी ते सोलापूरला दिव्य मराठी वृत्तपत्रात वृत्त संपादक म्हणून काम करत होते. श्रेयाची 12वीचा पहिला पेपर होता. त्यांच्या आदल्या रात्री रात्रपाळी करून ते 2:30 वाजता बसमध्ये बसले. 7:30 वाजता साताऱ्यात पोहोचले. सकाळी
श्रेयाला पेपरसाठी सोडले आणि घरी येऊन जेवण करून पुन्हा बसने सोलापूरला संध्याकाळी 6 वाजता पुन्हा ड्युटीवर हजर झाले. अशी कसरत त्यांनी अनेक वेळा केली आहे. त्यांच्या मुली आणि ते अशी त्यांची खूप अटॅचमेंट आहे. त्या लांब असल्या तरी बाबांसाठी त्या नेहमीच अस्वस्थ असतात. त्यांच्या बहिणी, भाचे कंपनी, जावई, माहेरचे सगळेच त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि तेही त्यांच्यावर खूप जीव लावतात. खरं तर तुम्ही मित्रमंडळांनी, सगळ्या मित्रांनी त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. सगळ्यांनी त्यांच्यावर असा स्नेह कायम राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द और इधर मंच में उपस्थित समस्त बुद्धिजीवी वर्ग और यहाँ सामने बैठे समस्त लोग, सर्वप्रथम मैं आप सबका सम्मान करना चाहूँगा और सर्वप्रथम मैं ये भी चाहूँगा कि आप सब लोग पूरे जोश में एक बार तालियां बजाएं। ये तालियां हमारे अतिथिगण के लिए हैं और साथ में ही आप सबके लिए भी हैं जो अपना बहुमूल्य समय निकालकर आज श्रीकांत ठाकरे जी की पुस्तक के विमोचन के शुभ अवसर पर यहाँ उपस्थित हुए। मैं अपना थोड़ा परिचय देना चाहूँगा। मैं भारतीय वायुसेना से हूँ, वार्ड अफसर अनिल कुमार सिंह और श्रीकांत ठाकरे जी मेरे संगी हैं। तो इनके विषय में मैं जब से हमारा इनका संबंध पिछले 5 साल से हुआ और इनके विषय में कुछ बोलना चाहूँगा। ये जो आपके सामने उपस्थित व्यक्ति हैं, एक प्रेरणादायक व्यक्ति के बारे में बोलना चाहता हूँ जो दही बड़ी से हैं और इनका जन्म और पालन पोषण छोटे से शहर में हुआ, लेकिन उन्होंने साहित्य जगत में एक बहुत बड़ा नाम कमाया है। मुझे याद है जब ये एक बार नागपुर में हमारे परिवार से मिलने आए थे तो मैं इन्हें कुछ जगह, नागपुर की कुछ जगह घुमाने ले गया था। तो वहां मैंने क्या देखा कि ये वहां पर बहुत सारी जानकारियां इकट्ठा कर रहे थे और जगह जगह पर फोटोग्राफ खींच रहे थे। तो इससे मुझे पता लगा कि ये जानकारी इकट्ठा कर रहे हैं ताकि ये अखबार में प्रकाशित कर सके और हम सभी लोगों को जागरूक कर सके। जो जो स्थान ये जाते हैं वहां पर जानकारी इकट्ठा करते हैं ताकि जन जागरण हो, उसका आभास हो, उसके बारे में ज्ञान हो। उनकी इस आदत ने मुझे बहुत प्रभावित किया। मैंने महसूस किया कि एक सच्चा लेखक हमेशा जानकारी इकट्ठा करके और लोगों को लागू करने के लिए तत्पर रहता है। श्री ठाकरे जी की लेखनी में एक अनोखा अंदाज है जो पाठकों को आकर्षित करता है। उनकी कहानियां प्यार, जीवन और आत्मबोध के विषय पर केंद्रित होती है। आज उनकी एक नई पुस्तक का विमोचन हुआ है और मुझे पूर्ण विश्वास है कि कुछ महीनों में ही इनकी दूसरी पुस्तक भी आने वाली है, ऐसी मुझे आशा है। तो अब मैं आपका ज्यादा समय नहीं लूंगा और बस इन्हीं शब्दों के साथ धन्यवाद। मी मराठी शिकत आहे। मला थोड़ी थोड़ी समझते पर जास्त बोलू शकत नाही। तो अगर आपने इजाजत हो तो मैं हिंदी में आगे की बात करूँ। आप बाबा को कई साल से जानते हैं। मैं बाबा के सामाजिक परिवार का बहुत छोटा और बहुत नया हिस्सा हूँ, लेकिन आपने फिर भी मुझे मौका दिया यहाँ पे बोलने का, तो उसका मैं शुक्रगुजार। बाबा के हम पुस्तक के सिलसिले, विमोचन सिलसिले में हम यहाँ सब मौजूद हैं। दरअसल जब मुझे पता चला कि ये पुस्तक असल में एक 20-25 साल पुराना रिकॉर्ड है, तो इसने मुझे बहुत आकर्षित किया, क्योंकि ऐसा कहा जाता है साहित्य के बारे में कि वक्त की छलनी से जो
श्रेष्ठतम रचनाएं होती हैं वो ही गुजर पाती हैं, बाकी वक्त में कहीं खो जाती हैं। और ये 20-25 साल पुरानी कहानियां, उनके लोगों की कहानियां इसमें दर्ज हुई हैं, तो ये अपने आप एक कसौटी पे खरी उतर चुकी है ये किताब, कि इसने कम से कम वक्त का जो एक कसौटी होती है उसको तो पार कर लिया है। मुझे बाबा के जो मूल्य हैं और जिस जीवन शैली से वो अपना काम करते हैं वो बहुत ही प्रेरणादायक लगता है, क्योंकि पत्रकारिता के बाजार की रोशनी से कहीं दूर एक बस्ती का चिराग की तरह बाबा काम करते हैं, जन कल्याण का काम करते हैं, और साथ ही साथ उस रोशनी को भी चुनौती देते हैं कि देखो पत्रकारिता ऐसे भी की जा सकती है। इस किताब के साथ ही हम बाबा का 61वां जन्मदिवस भी मना रहे हैं, और ये मुझे लगता है कि अपने जीवन का श्रेष्ठतम पड़ाव होता है। मैं अपने PhD सुपरवाइजर से पूछता था, वो करीब 55 साल के थे, और मैं उससे पूछता था कि आप सर इतना काम कैसे कर लेते हैं, 7, 8, 10 घंटे काम करते हैं। तो बोलते हैं कि ये 50 से 70 की जो उम्र होती है ये सबसे उल्लेखनीय होती है जीवन में, क्योंकि आप देखेंगे नोबेल लॉरिएट्स, उनका श्रेष्ठतम काम इसी 50-70 के बीच में होता है। तो बाबा आप ये 61वें जन्मदिन को ना मना के आप 26वां माने, और आने वाले वक्त में हो सकता है प्रकाश शेषा आगे 2-3 हमको और देखने उससे धनी है। आप शतायु हो, ऐसी मेरी कामना है। एक बार हम फिर से आपके 100वें जन्मदिन पे यहीं पे इकट्ठे हों सातारा में, आप ही लोगों के साथ में, और एक बार कई और किताबों का विमोचन करें, और हो सकता है तब तक मेरी मराठी भी इतनी अच्छी हो सके कि मैं आपसे मराठी में बात करूं, और उन किताबों का हो सकता है मराठी में अनुवाद करूं और अपने कबीले में लेके जाऊं और मुझे आदेश हुआ है कि कुछ शेर सुनाऊं। बाबा ने भी कहा, हालांकि इतने प्रबुद्ध लोगों के सामने खड़ा होना भी दुस्साहस है, लेकिन मैं आज्ञा क्या भेजना भी नहीं कर सकता, तो मैं कुछ शेर सुना देता हूँ। कुछ अगर मुश्किल शब्द आएंगे तो मैं उसका लबों पर जब नमी का एक इशारा बोल उठता है, गुरुए खुश्क बोलते हैं सूखे गले को, और शरारा बोलते हैं चिंगारी को। लबों पर जब नमी का एक इशारा बोल उठता है, गुरुए खुश्क में कैदी शरारा बोल उठता है। ज़बानें काट दी जिस हुक्मराने शहर ने उसके, ज़बानें काट दी जिस हुक्मराने शहर ने उसके, बुलंदी और हक में शहर सारा बोल उठता है। ज़बानें काट दी जिस हुक्मराने शहर ने उसके, बुलंदी और हक में शहर सारा बोल उठता है। मैं तेरी याद को इससे जुदा करता हूं तो ये दिल, मैं तेरी याद को इससे जुदा करता हूं तो ये दिल, मेरा तो बस यही है एक सहारा बोल उठता है। और ये शेर मैंने हालांकि श्रेया के लिए लिखा था, लेकिन आज आप सबकी याद रखें। जरा सा उल्टा सीधा बोल दूं महाराष्ट्र को उसके, जरा सा उल्टा सीधा बोल दूं महाराष्ट्र को उसके, बड़ा दुस्सैल नन्हा सा सितारा बोल उठता है। कुछ एक शेर देख लेंगे। हमसे ये एक शाम बिताई न जाएगी, दिन की चिता पे आग लगाई न जाएगी, हम तो खिरत पे दर्द की तामीर करते हैं, रैशनैलिटी पे दर्द को पूरा करते हैं। हम तो खिरत पे दर्द की तामीर करते हैं, तुमसे महल की नींव हिलाई न जाएगी। एक बात है जो तुमको बतानी नहीं है, और एक बात है जो तुमको बताई न जाएगी। एक बात है जो तुमको बतानी नहीं है, और एक बात है जो तुमको बताई न जाएगी। ये आग आंसुओं की लगाई हुई है दोस्त, ये आग आंसुओं की लगाई हुई है दोस्त, ये आग पानियों से बुझाई न जाएगी। और एक आखिर में एक गजल के तो 3 शेर और फिर आपकी ज़हमत देता हूँ। कूचा बोलते हैं गली को, आखिर को उसके कूचे में हम जाके ये कह आए, आना है जिसको आए या जाना है जिसको जाए। ढूंढा था एक पार्क में हमने अकेला पेड़, ढूंढा था एक पार्क में हमने अकेला पेड़,
साए में उसके बैठ के कुछ गीत गुनगुनाए। तस्लीम कर चुका है, अभिवादन कर चुका है, तस्लीम कर चुका है अंधेरा हमें कि अब रहते हैं इस पनाह में शहरों के सारे साए। आए हैं उसके शहर तो तड़पे है दिल कुछ और, आए हैं उसके शहर तो तड़पे है दिल कुछ और। जालिम ने ऐसे फूल दिखाए कि हाय हाय, आए हैं उसके शहर तो तड़पे है दिल कुछ और। जालिम ने ऐसे फूल दिखाए कि हाय हाय, उसका इशारा चुप था तो हम हो गए उदास। उसने कहा सुनाओ तो फिर शेर भी सुनाए। सावन था तुम थी शाम थी खिड़की थी एक खुली, सावन था तुम थी शाम थी खिड़की थी एक खुली। बारिश भिगो रही थी हमें और हमारी चाय। थैंक यू। चांगल्या शिवशाहिरीनंतर माझे मुख्य भाषण तुम्हाला ऐकवलं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे गुरुवर्य विजय गोळेकर सर, माझे मित्र राजीव खांडेकर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पुरुषोत्तम सेठ सर, गौरव समिती जी केली आहे त्यातले डॉक्टर अच्युत गोडबोले, प्रकाश गवळी, श्रीकांत शेटे आणि सर्व काही, विजय माटके, नरेंद्र जाधव, उल्हास बजे, प्राध्यापक संध्या चौगुले, बाबूराव शिंदे आणि तुम्ही समोर असलेले सर्व माझे मित्र ज्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि प्रेम केलं वेळोवेळी तुम्ही त्याची मला प्रचिती दिली, असे सर्वजण. तर आज मला खूप भरून आलं, खूप काही बोलावं असं वाटलं तरी बोलता येईल का नाही असं मला वाटते. कारण असं आहे की कोळीकर साहेबांना खूप आवडतं, अजूनही आवडतं. जे एक आदरयुक्त भीती त्यांच्याविषयीची आहे काय किंवा माझ्या मनात, कारण त्यांनी माझ्या कामाला शिस्त लावली. मी ज्यावेळेला सकाळमध्ये माझं काम सुरू केलं त्यावेळेस काही असे प्रसंग घडले की काही चुका झाल्या तर त्यांच्या डोळ्यांवरून सुद्धा खूप अवघड, माझीच नाही तर माझ्याबरोबर अनेक सहकार्यांची परिस्थिती असायची. पण त्यामुळे एक झालं की कोणतीही चूक होऊन द्यायची नाही, हा एक मुलगा सगळ्यांनी मनाशी बांधली. आणि माझ्यासह जेवढे सहकार्य होते ते सगळेच आपल्या कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अचूक काम करण्यामध्ये तरबेज झाले असं मला वेळ हरकत. मी आता फार वेळ आपला घेणार नाही, कारण त्या दोघांची भाषणं आपल्याला ऐकायची, दोघं आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार, यात काही शंका असण्याचं कारण नाही. पण प्रकाश रेषा या म्हणजे 61पेक्षा माझे दुसरं महत्त्वाचं जे आहे ते प्रकाश रेषा या पुस्तकाविषयी मला खूप आवश्यक वाटतं. कारण हे सकाळमध्ये मी 24 वर्षापूर्वी लिहिलेले लेख आहे आणि आत्ता मला असं वाटतं की हे खूप उशिरा प्रकाशित होत आहे. कारण त्यातले जे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले काम करणारे लोक आहेत त्यांनी इतकं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि समाजासमोर खूप काही ठेवलेलं आहे की ज्यातून पुढच्या पिढ्या घडण्यासाठी उपयुक्त असं कार्य त्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्यात खूप प्रसिद्ध अशा व्यक्तीही आहेत आणि काही अशा सर्वसामान्य व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. उदाहरण मी म्हणून एक फक्त इथं उल्लेख करतो, साहिरा विसय्यद म्हणून कराडच्या एक प्राणी कल्याणाविषयी काम करणाऱ्या महिला आहेत, त्या आल्यात कदाचित तिथं आज. तर त्यांनी त्यांच्या 8x10च्या खोलीत 2 कुत्री, 1 गाढव, 4-5 कोंबड्या, 5-6 शेळ्या असे वेगवेगळे प्राणी बांधून मी त्यांची मुलाखत घ्यायला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला हे सगळं चित्र मी बघितलं, मला खूप आश्चर्य वाटले कसे काय असं करतात, ते का करतात. तर शहरामध्ये जखमी झालेले जेवढे प्राणी असतील ते त्यांच्या घरी आणून त्याचा सांभाळ करायचे, त्यांच्यावर उपचार करायचे आणि त्यांना त्या बरे झाल्यानंतर ते प्राणी पुन्हा त्यांच्या जगात त्यांना सोडून द्यायचे. हे काम आता मी बोलतो इतकं सोपं वाटतं सगळ्यांना, पण ते खूप अवघड आहे असं काम करणं. पण त्या सातत्याने ते काम करत होते आणि त्यांना या प्राणी कल्याणाच्या कामासाठी खूप जागाही पाहिजे होती त्या कराड शहराच्या परिसरात, पण ते
काही शक्य झालेलं नाही त्यांना. आणि अशा प्रकारचे साधे साधे काम करणारे म्हणजे काही रिक्षा चालकाविषयी मी लिहिलेलं आहे. बबन धनवडे म्हणून आपल्या साताऱ्यात रिक्षा चालक होते, किंवा एक नगरपालिकेमध्ये वाहन चालक होते मोहन मोरे म्हणून. त्या अशी साधी माणसं पण त्यांनी आपल्या कामामध्ये खूप काही वेगळे पण केले. अशा स्वरूपाच्या 55 व्यक्तींवर मी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये मी प्रकाश विषया सदरातून 54 व्यक्तींवर लिहिलं. आणि माझे एक मित्र सुधीर माझगावकर, त्यांच्याविषयी मी नंतर लिहिलेलं होतं. त्याचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. पुस्तक म्हणजे हे लेख लिहिताना मला खूप अनेकांनी सहकार्य केले. त्यामध्ये माझे सकाळचे सर्व सहकार्य त्यावेळेचे संजय शिंदे असतील, राजेश तोळसकर असतील पासून त्यावेळेचे सहकार्य होते. त्या सहकार्याने केलंच. पण त्याचबरोबर माझा जो मित्रपरिवार होता, मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केला की सकाळचं ऑफिस म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं एक असं ठिकाण होतं की सगळे एकमेकांचे विरोधक असतील, पण त्या सकाळच्या ऑफिसमध्ये रात्री येऊन तिथं अर्धा कप चहा पिऊन पण रात्रभर तिथं रात्री 11-12 वाजले तरी सगळे गप्पा मारत बसलेले असायचे. असे जे सगळे होते, सुधीर धुमाळ, सुधीर माझगावकर, डॉक्टर गोडबोले, अशा अनेक जण आहेत. माझ्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे. या सगळ्यांनी मला ह्या माणसांची ज्या वेळेला मुलाखती घ्यायची, आठवड्याला वर्तमानपत्रामध्ये एखादी गोष्ट सातत्याने करायची असेल तर ते खूप वेळ पाळून सगळ्या बाकीची गोष्टी सांभाळून करायचं असतं. तर सोमवारी हे माझं सदर प्रसिद्ध व्हायचं. गुरुवारपासून मी त्या माणसांच्या अपॉइंटमेंट घ्यायचो. माझ्याबरोबर कोणतरी हे मित्र यायचे. जिल्ह्यात कुठेही फिरायला गेलो तरी कोणतरी बरोबर असावं लागतं या हेतून हे माझे मित्र माझ्या बरोबर यायचे, मला प्रोत्साहन द्यायचे की मुलाखत लिहा. आणि मग माझे सोमवारी ते अक्षर त्या प्रकाशाच्या सदरातून उमटायचे. या सगळ्यांचे मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो या ठिकाणी. आणि आज या समितीनं मला खरं तर हा धक्का होता की अशा पद्धतीचा कार्यक्रम माझा व्हावा. आज माझे पोस्टर बॅनर आहे आणि तिथं फोटो बघून मला असं वाटतं की मी पण एक कार्यकर्ता झालं तर काय मला वाटतं की अशा पद्धतीनं ते बॅनर लागले. पण ठीक आहे, म्हणजे आता हे माझ्यावरचं प्रेम व्यक्त झालेलं आहे, त्यामुळं ती बाजू पण खूप चांगली आहे. आणि माझ्या मुलींनी, जावयांनी खरं तर ही 61चा कार्यक्रम ठरवला. म्हणजे त्यावेळेला 61 मागे आपली वगैरे असं काहीच डोक्यात नव्हतं. पण त्यांनी ते ठरवलं, त्यांनी माझ्या मित्रांशी संपर्क साधला, त्यांनी ती समिती केली आणि या सगळ्या कार्यक्रमाची आखणी केली. तर ह्या गौरव समितीचं आणि सर्व सातारकरांचं मी खूप ऋणातच राहणं पसंत करतो. कारण त्याचे आभार मानणं किंवा त्यांना धन्यवाद म्हणणं हे काय बरोबर नाही. सगळेजण माझे मित्र आहेत आणि हे मैत्र कायम राहावं. आपण सगळ्या सातारकरांच्या वतीनं माझा इथं गौरव केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहिलेले माननीय राजीव खांडेकर. सर्वप्रथम मी त्यांचा परिचय. सगळ्यात पहिलं कारण हे की श्रीकांत कात्रे माझ्या आयुष्यात आला, त्याला आज बरोबर 35 वर्ष झाली. 1 सप्टेंबर 1988 या दिवशी त्यांना सांगितलं की आजही घाबरतो, आम्ही सगळेजण घाबरतो असे विजय परेकर सर, त्यांनी एक नवा प्रयोग केला महाराष्ट्रात. आणि तरुण मुलांना घेऊन त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं नव्हतं की ही सगळी आमची जी भरती आहे ती नाशिकसाठी आहे आणि तिथं त्यांना एक वेगळा प्रयोग करायचा आहे. पण त्यांनी महाराष्ट्रात माझ्या मते 24 किंवा 25 ट्रेनी जर्नलिस्ट त्यांनी निवडले आणि आमचं प्रशिक्षण करून त्यात जे मला असं वाटतं आम्ही असा अर्थ लावला होता की जे बरे करणारे आहेत आणि जे स्वतंत्रपणानं काम करू शकतात अशांना नाशिकला पाठवतो. आणि नाशिकची आवृत्ती पूर्णपणाने फक्त संपादक आणि वृत्त संपादक ज्येष्ठ, बाकी सगळी तरुण मुलं 22-24 वर्षांची. आणि अशांना घेऊन तो जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये मी आणि श्रीकांत आम्ही त्यावेळेला बरोबर होतो, त्याच्याबद्दल मी बोलतोच. पण एक कारण ते याचबरोबर 35 वर्ष झाली म्हणजे माझ्या आयुष्यात श्रीकांत आणि कोळेकर साहेब आले त्याला, त्याच्या आयुष्यात मी आणि ते आलो त्याला.
दुसरं या वास्तूमध्ये कार्यक्रम होतोय, तर मी कधी या शाळेत आलो नव्हतो, पण या शाळेबद्दल खूप ऐकलं होतं, कारण माझे वडील या शाळेत शिकले होते. त्यामुळे या वास्तूमध्ये कार्यक्रम होतो याचा एक वेगळा आनंद आहे. श्रीकांतच्या बद्दल खरं तर आज तो 61 वर्षाचा झाला, मला टेन्शन होतं, म्हणजे आपण पण त्यांचे मोठे झाले. आणि आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये असंख्य गोष्टी समान आहेत. म्हणजे आज योगायोग सुद्धा आम्ही सारखे शेअर करतो. आणि असं आमच्या आयुष्यात जे ठरवून न ठरवून सगळ्या गोष्टी समांतर अशा चालत आलेल्या आहेत. म्हणजे त्याचं शिक्षण दहिवडीला आणि पुसेगाव या भागात झालं, माझं शिक्षण आटपाडीला झालं. त्याचे वडील पोस्ट मास्टर होते, माझे वडील पोस्ट मास्टर होते. तो नंतर शिकायला आला, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये नंतर त्यांना छोटा काळ शिक्षकही केलं, ते माझ्या आयुष्यात आलं नाही. पण नंतर लग्नानंतर त्याला 2 मुली, मला 2 मुली, असं प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही समांतर असा आमचं चालू आहे. आणि मला म्हणजे श्रीकांतची गोष्ट म्हणजे असं की त्याच्यात काही बदल नाही. म्हणजे मला त्यावेळेला, आता केस उरले नाहीये तरी सुद्धा जे आहेत ते पुढे आहे, त्यावेळेला होते तरी सुद्धा ते पुढेच होते. त्याच्या केसांचा कधी आयुष्यात भाग पडला आणि ते कायम असे सरळ मार्गी, तर तो जसा सरळ मार्गी आहे त्याच्या केसांपासूनच त्याच्या सरळ मार्गीपणाची सुरुवात होती असं मला वाटतं. अतिशय उत्तम अक्षर, जे माझं अत्यंत वाईट होतं, पण अतिशय सुंदर अक्षर, एक टाकी त्याचं लिखाण आणि आमची सगळी बाकीची बॅकग्राऊंड खूपच सारखी असल्यामुळं आमचं अर्थातच खूप मैत्र जोडलं. नाशिकला सकाळ अशी सोय केली होती की सगळ्यांना राहण्यासाठी म्हणून एक बंगला घेतला होता. तिथं खाली तिथं काही करता यायचं नाही, कारण संपादक आणि वृत्त संपादक खाली चढ बांधला होता आणि आम्ही सगळे वर. पण खरं तर त्याच्याबद्दल जर लिहायचं ठरवलं तर त्याच्याबद्दल स्वतंत्र लिहिता येईल इतक्या गोष्टी तिथं घडल्या. म्हणजे खरं तर कोळेकर साहेबांनी एक सर्कसच आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं त्यावेळेला आपण केली होती. आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसं, म्हणजे आज त्या लोकांच्या बद्दल आठवलं आणि त्यांच्याबद्दल जेव्हाही तेव्हा आम्ही भेटतो आणि जेव्हा बोलतो तेव्हा एकाहून एक असे नग त्याच्यामध्ये नंतर आहेत असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यांचे फारच किस्से त्यावेळेला घडत आणि त्यामध्ये अर्थातच शेअर करण्यासाठी आम्ही होतो. अनेकदा मला आठवतं की रात्री आम्ही नाईट शिफ्ट संपवून 2.5-3 किलोमीटरचं अंतर आमचं गेस्ट हाऊस ते ऑफिस चालून आम्ही घरी आलेले आहोत आणि तिथं आमच्यासाठी बनवलेलं अन्न, त्याच्यासाठी एक स्वयंपाकी बाई आम्ही ठेवल्या होत्या आणि त्यांनी बनवलेलं आमच्यासाठीचा स्वयंपाक कोणीतरी भलतेच आमच्यातल्याच पैकी कोणीतरी खाऊन गेले. आणि मग नंतर रात्री काही वेळेला उपाशी राहावं लागले, काही वेळेला रात्री 3 वाजता धेरडी करून आम्ही खाल्ली. आणि नंतर आम्ही असं धेरडी करतो असं कळल्यानंतर त्या बाईनी स्टोवचा वायसर तो पंप आहे तोही काढून ती लपवून ठेवायची की आणि काही करू नये. तर मला असं आठवतं की 1-2 तास कणिक भिजवून मिरचीच्या बरोबर खाल्ल्याची पण आठवण आहे. पण ते अर्थात आता त्याच्याबद्दल फारच मजा वाटते, छान वाटतं. त्यावेळेला सगळ्या जगाला शिव्या त्याबद्दल देऊन घ्यायचो आम्ही. म्हणजे बुधा नावाचा कुठेतरी जिलबीवाला नाशिकमध्ये आहे असं कळल्यानंतर आम्ही रात्रभर जागे राहिलो आणि सकाळी कधी एकदा जातोय ती जिलबी खातोय असे आम्ही जाऊन ती जिलबीच्या बुधाच्या दुकानामध्ये जाऊन बसलो होतो. म्हणजे अशा असंख्य गोष्टी, असंख्य किस्से जे सगळेच इथं सांगता येण्यासारखे नाही, पण असे असंख्य प्रसंग अनुभव आम्ही शेअर केलेले आहेत. वेळोवेळी चहा प्यायलेलो आहे, वेळी अवेळी चहा प्यायलेलो आहे. आणि त्याच्याबद्दल जेव्हा तो साताऱ्याला त्याला यायचं असं ठरलं तेव्हा अत्यंत मत्सरानं आणखीन त्याच्याबद्दल इतकी जेलसी वाटली की आम्ही सगळे, आम्हाला तो वनवासच वाटायचा. नाशिकमध्ये काम आम्ही खूप करत होतो, पण तो बाकी इतकी भोवतालची स्थिती इतकी वाईट होती की त्यामध्ये तिथं काम करताना फार त्रास व्हायचा. त्यात हा अचानक त्याला साताऱ्याला जायला मिळतं हे कळलं तेव्हा त्याच्याबद्दल सगळ्यांनाच खूप असूया वाटली होती. पण त्याच्यामध्ये उत्तम पत्रकारितेचं, उत्तम रिपोर्टिंगचं स्किल होतं. नागपूर अधिवेशनामध्ये जेव्हा तो गेला होता
आणि सकाळची ती पद्धत होती आणि त्याचं श्रेय अर्थातच कोरेकर साहेबांना की खूप तरुण मुलांना, ट्रेनी मुलांना त्यांनी वेळोवेळी असं वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी पाठवलं होतं. तर तसं श्रीकांत बऱ्याच ठिकाणी गेला होता, मला बऱ्याच ठिकाणी पाठवलेलं होतं आणि ज्याच्यातून नुसतं तुम्ही जाऊन फिरून येतात त्याच्यातूनही तुमची दृष्टी कशी विशाल होती याचा आम्ही साक्षात्कार अनुभव घेतला होता. त्यामुळे श्रीकांत इथं आला आणि इथं आल्यानंतर थोड्याच दिवसात हे लक्षात आलं की जरी तो घरी गावी आपल्या जिल्ह्यात गेला असता तरी सुद्धा काम करणं काही तितकंच सहज आणि सोपं नाहीये. आणि हे तर नंतर लक्षात आलं की मुंबई आणि पुण्यामध्ये बसून पत्रकारिता करणं ही फार सोपी गोष्ट आहे. जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे किंवा गावच्या पातळीवर काम करणं आणि तिथल्या सगळ्या हितसंबंधियांचा सगळा तो जो काही राग लोभ आहे त्याचं भान ठेवून आपल्याला जे योग्य वाटतंय ते काम करत राहणं हे खूप महत्वाचं आणि खूप चॅलेंजिंग असं काम आहे. श्रीकांतनं ते अतिशय उत्तमपणानं त्यानं ते पार पाडलं आणि आज असा कार्यक्रम होतो आहे हे त्याचंच द्योतक आहे असं मला वाटतं. त्यांनी जी निस्पृह प्रांजळ तटस्थ पत्रकारिता केली ज्याची आज खूप मोठी वानवा आपल्याला सगळ्यांनाच जाणवतीये. पण ते काम सतीचं वाण त्यानं जे घेतलं ते त्या पद्धतीनंच त्यानं ते निभावून नेलं. आणि म्हणजे खरं तर त्यानं आज असं लिहिलं तर इथं साताऱ्यामध्ये अनेक आता अशी कॅरेक्टर्स आहेत जी महाराष्ट्रभर गाजत आहेत. त्यामुळं नव्या प्रकाशरेखा करायला हरकत नाही. म्हणजे ते बिग बॉस पासून ते पार्लमेंटमध्ये सगळीकडं त्यामुळे त्याचा नव्या प्रकाशरेखा करायला हरकत नाही. पण या पुस्तकाच्या बद्दल म्हणजे मला जेव्हा ते मी वाचलं, कॉलम माझ्या वाचनात नव्हता आलेला, पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा मला हेच लक्षात आलं की त्याचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, पत्रकाराचं काम फक्त समाजामध्ये जे काही वाईट घडतंय त्याच्याबद्दल ते चिडत बसावं असं नसतं, तर जे काही चांगलं आहे ते समाजापुढं आणणं हे तितकंच किंवा ते जास्त महत्वाचं आहे. आपण नेहमी हे बघतो की समाजामध्ये सज्जनपणानं प्रामाणिकपणानं काम करणारी जी मंडळी असतात त्याचे कधीच ग्रुप्स होत नाहीत. बदमाशांच्या टोळ्या होतात पण प्रामाणिकपणानं काम करणारे एकटेच असतात. ते एकटेपणानंच काम करत राहतात कारण त्यांना काहीच नको असतो. त्यांना ना प्रसिद्धी हवी असती ना त्याच्यातनं त्यांचा काही स्वार्थ साधायचा असतो. ते आपल्या मनाला ज्यातनं आनंद मिळतो, जे आपलं काम करणं कर्तव्य आहे असं मानतात ते काम ते करत राहतात. आणि अशांना खरं तर माध्यमांनी सपोर्ट करायला पाहिजे. अशांच्या पाठीशी माध्यमांनी उभं राहायला पाहिजे. त्यांचं काम जर लोकांपुढे आणलं तर त्याच्यातून आणखी 4 जणांना प्रेरणा मिळू शकते. हे लक्षात घेऊन याचं भान ठेवून श्रीकांतनं हे जी सगळी ती 55 जी साताऱ्यातली नररत्न म्हणता येतील त्यांच्याविषयी लिहिलं. आणि म्हणजे खरोखर त्यातली काही प्रसिद्ध आहेत, काही अगदीच अप्रसिद्ध आहेत, काही सातारकरांना माहिती असलेली असते. पण प्रत्येकाच्या मध्ये त्याला जे काही सकारात्मक दिसतं ते त्यानं मांडलं आणि त्याच्यातून त्याची जी समाजाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती त्याच्यातून अधोरेखित झाली असं मला वाटतं. त्यानं आता त्या कराडच्या साईराबी सय्यदांचा उल्लेख केला. तर म्हणजे मला हे वाचल्यानंतर कळलं की अरे म्हणजे कराड सारख्या गावामध्ये अशी एक महिला आहे की जी म्हणजे कुटुंब मुस्लिम पण या पूर्ण स्वतः शाकाहारी आणि जखमी झालेल्या आणि मग त्यांच्या घरामध्ये त्यांना लिहिले की एका वेळेला 25-30 शेळ्या आणि 12-15 मांजरं आणि अनेक गाढवं आणखी पक्षी आणि म्हणजे कावळे वगैरे त्यांच्या प्लेटमध्ये येऊन त्यांच्या बरोबर जेवतात वगैरे असं ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिले. आता असं आहे की अशी सायराबाईंना तर काही प्रसिद्धीसाठी ते हे करत नाहीये. त्यांना काही हे माहिती नाहीये की कधीतरी श्रीकांत काटले किंवा कोणीतरी येईल आणि याच्याबद्दल लिहिल आणि त्याचं कौतुक होईल. त्यांना ज्याच्यातून आनंद मिळतोय असं काम त्या करत राहिल्या. श्रीकांतचं जे काम आहे, श्रीकांतनं जे केलं की त्यांना समाजाच्या समोर आणलं. त्यांचं नंतर काम खूप वाढलं. त्यांना
केंद्रीय पातळीवरून त्यांना काही मदत झाली. आता फक्त मला प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे, आता हे पुस्तक काही 24 वर्षांपूर्वीचं आहे म्हणून, की त्यांना या प्राण्यांसाठी हॉस्पिटल किंवा असं काहीतरी निवारा करण्यासाठी जागा हवी आहे, ती काहीतरी 15 एकर जागा. आता मला कुतूहल हे आहे की असं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी अंतिमतः आपली व्यवस्था उभी राहते का? उभी राहिली का? व्यवस्था म्हणजे आपण दर घेतला प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे पाहावं, सरकारच्या तोंडाकडे पाहावं असं नाही. समाज म्हणून आपण अशांच्या पाठीशी उभा राहतो का? आणि जर उभे राहत नसू तर मग सगळंच फोल आहे. कारण आज 24 वर्ष झाली आणि जर सायराबाईंना आजही, आता काय त्यांचं काम करतात का मला माहिती नाही, पण आलेले आहेत. अच्छा, तर जर सायराबाई त्या काम हे करत असतील तर समाज म्हणून आपलं हे कर्तव्य आहे ना. आपण फक्त म्हणजे जे काही छापून येतं त्याच्यावरून फक्त टीका टिप्पण्या करणं, आणखीन एकदा वाचलं आणि सोडून दिलं असं जर करणार असतो तर समाज म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आणखीन बाकी बरीच मंडळी आहेत की ज्यांच्या कामाबद्दल म्हणजे एखादा रिक्षा चालक जो अगदी सुरुवातीपासून या व्यवसायात येतो आणि नंतर बाकीच्यांना त्यांना असे संस्कार देतो, आणि कदाचित ते आजही खरं असेल किंवा श्रीकांतने त्यात असं म्हटलंय की त्यामुळे साताऱ्यामध्ये प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये तंटे वगैरे झाल्याचं फार बघायला मिळत नाही, अशी जी 24 वर्षांपूर्वीची स्थिती होती. आज काय आहे स्थिती मला माहिती नाही, पण ती जी स्थिती होती त्याचं कारण ती जी रिक्षा चालकांची जी संघटना चालवणारे होते, ज्यांनी ती संघटना स्थापन केली होती. मला त्यात कौतुक आणि खूप आनंद किंवा अभिमान वाटला या गोष्टीचा की ही मंडळी साताऱ्यामध्ये राहून आसाममध्ये पूर आलाय तर त्यांच्यासाठी आपण निधी गोळा केला पाहिजे अशा विचाराने इथं काहीतरी करतो. तर ही जी सगळी अशी मंडळी बरेच म्हणजे अगदी छोट्या पातळीवर काम करणार असेल, पण ह्यांचं हे काम बघून त्यातून आणखी 4 जणांना अशी प्रेरणा मिळाली असेल, मिळू शकते. आणि त्यामुळं अशांना जेव्हा ते काम करत असतात त्यावेळेला त्यांच्यावर प्रकाशाचा एक किरण, प्रकाशाचा एक झोत पडणं फार आवश्यक असतं. ते काम श्रीकांतनं त्या काळामध्ये केलं होतं आणि ते फार मोलाचं होतं असं मला वाटतं. म्हणजे आज आपल्यापैकी कुणीही जेव्हा हे पुस्तक बघेल, यामध्ये 55 जणांच्या बद्दल आहे. आता 24 वर्ष हा तसा मोठा काळ आहे, त्यामुळे यातले प्रत्यक्षात किती जण हयात आहेत नाही मला कल्पना नाही, पण तरीही या पुस्तकाचं मोल कमी होत नाही. कारण या पुढच्या काळामध्ये कधी जेव्हा ज्याच्या हातात हे पुस्तक पडेल, आणखी सुद्धा 50 वर्षांनी जर कुणाच्या हातात पुस्तक पडेल तर त्याला सातारमध्ये त्या म्हणजे साधारण 2000 त्याच्या आधी एक 10-20 वर्ष सातारमध्ये काय प्रकारचं काम होत होतं. म्हणजे अगदी आपण समजा 100 वर्षांनी 2090 मध्ये जर समजा कोणी ह्या पुस्तकाकडे बघेल तर 100 वर्षांपूर्वी साताऱ्यामध्ये या पद्धतीच्या संस्था होत्या, या पद्धतीच्या संघटना होत्या, या प्रकारची लोक इथं काम करत होते. असा एक खूप महत्वाचा दस्तऐवज या निमित्तानं तयार झालेला आहे. आणि त्याचं मोल जे आहे ते आज आपल्याला जे जाणवतं त्याच्यापेक्षा काही पटीने आहे. म्हणजे आज आपण 25 वर्षांनी जेव्हा या पुस्तकाकडे बघतो तेव्हा आपल्यालाच त्याचं मोल जाणवतं. आणखीन 25-50 वर्षांनी तर त्याचं मोल आणखीन काही पटीनं वाढलेलं असेल. त्यामुळं असं पुस्तक होणं ही फार आवश्यक गोष्ट होती. आणि मला तर असं नेहमी वाटत आलंय की आपल्याकडं खरं तर असं लिहिलं जात नाही. म्हणजे सेतू माधवराव पगडींनी एकदा असं सांगितलं होतं की आपल्याकडे दैनंदिनी लिहिण्याची पद्धत नाही. दैनंदिनी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माझं इतकं सर्वसामान्य आयुष्य आहे की त्याच्यामध्ये मी कशाला लिहिली पाहिजे आणि माझ्या दैनंदिनीचा काय उपयोग. त्यांनी असं सांगितलं होतं की 16-17व्या शतकामधलं म्हणजे पॅरिसमध्ये एक कुठेतरी एक बिल्डिंग पडली आणि त्याच्यानंतर जे उत्खनन झालं तेव्हा तिथं 16-17व्या शतकामधली एक डायरी सापडली. ती डायरी कोणाची होती तर पॅरिसमध्ये असलेल्या एका पर्टाची होती, एका जोब्याची होती. आता त्या डायरीमध्ये म्हटलं तर त्यानं दैनंदिनीमध्ये आपल्या काय लिहिलं असेल तर त्यानं हेच लिहिलं असेल की
आज 4 शर्ट आले, त्यातले 2 गहाळ झाले किंवा याच्यावर जरा इस्त्री जास्तच फिरली आणि जर तसंच काहीतरी गमतीचा भाग सुरू. पण त्यांना जे काही त्याच्या नोंदी होत्या त्या समाजशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या यासाठी ठरल्या, कारण अशा अनेक गोष्टींवर त्या डायरीमुळे प्रकाश झोत पडला, ज्या 16-17व्या शतकामधलं समाजाचं जे जीवन होतं त्याच्याबद्दल त्या काहीतरी व्यक्त होत होत्या, त्याच्याबद्दल काहीतरी सांगत होत्या. तर ही जी गोष्ट आहे की समकालीन जे काही आपल्या अवतीभोवती घडत असतं, तर समकालीन इतिहासाबद्दल लिहिण्याची एकंदरीतच आपल्याकडं आपली वृत्ती नाही, आपली तशी प्रवृत्ती नाही, आणि त्यामुळं आपल्याकडे असं लिहिलं जात नाही. आणि बऱ्याचदा वर्तमानपत्रातलं कॉलमचं जे लिहिणं असतं कॉलममधून, तर ते त्या एका दिवसापुरतं ते राहतं आणि नंतर ते विस्कृतीत जातं, रद्दीत जातं. प्रत्यक्षामध्ये त्याचं मोल काय असतं हे पुस्तक जे आहे ते मला वाटतं की हे दाखवतं त्याची किती व्हॅल्यू आहे. आणि म्हणजे मला माहिती नाही गेला इतका 24 वर्षांचा काळ मी तुझ्या 61ची वाट का बघत बसावं, म्हणजे मध्ये 50 वगैरे होती तर 50च्या निमित्तानं केलं असतं तर 12 वर्षांपूर्वी येऊन गेला असतो. पण आता बाकीची जी काही दुसरी अशा स्वरूपाची पुस्तकं आहेत ती एकाहत्तरी 75 आणि सहस्त्रचंद्र दर्शनाची वाट न बघता लवकरात लवकर प्रसिद्ध होऊन जाणार अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि म्हणजे श्रीकांतचा गप्पिष्ट तो आहेच, माणसं जोडणारा असा त्याचा स्वभाव कायमच राहिलेला आहे. त्यानं कशी माणसं जोडली हे आता आपल्या म्हणजे सगळ्यांच्या समोर आहे. तर त्यामुळं मला ती एक गोष्ट आठवली की मुंबईमध्ये एक खूप अतिश्रीमंत स्टॉक एक्सचेंजमध्ये खूप मोठ्या उलाढाली करणारा असा एक माणूस रोज मॉर्निंग वॉकला सकाळी जात असे, मध्ये ड्राईव्हर फिरत असे. त्यावेळेला त्याला एक जण अत्यंत फाटका माणूस तो क्रॉस होत असतो आणि ते वर्षानुवर्ष ते एकमेकांना ते क्रॉस होत असतात. एकमेकांकडे बघून कधी स्मित केलं तर तेवढ्यापुरतं त्यांचं होतं, पण अदरवाईज काही बोलणं नव्हतं. एके दिवशी हा जो अतिश्रीमंत माणूस आहे तो तिथल्या कठड्यावर बसला होता, अत्यंत विनम्र मुद्रेनं आणि खूप चिंतित आणि अत्यंत दुःखानं असं त्याचा चेहरा भरून गेला होता. त्यामुळं हा जो आपला साधा माणूस आहे तो त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं की काय झालंय, तुम्ही काय इतकी चिंतित दिसताय? तर त्यानं सांगितलं की काय नाही बाबा, तू माझी काही मदत करू शकणार नाहीस, मला जी काही मदत हवी आहे, पण माझा प्रश्न फार मोठा आहे, तुम्हाला काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे तो तरी सांगा. त्याला सांगितलं की नाही, मला खूप धंद्यामध्ये लॉस आला आहे, मला इतकी मोठी एक रक्कम उभी करायची आणि ती उद्यापर्यंत मला ती जमा करायची. साधा माणूस म्हणाला की ठीक आहे, किती मला आकडा सांगा. तो म्हणला तुला आकडा सांगून काय करणार, तू काय करशील? तो म्हणला त्याची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला तो आकडा सांगा. या माणसाने, या श्रीमंत माणसाने त्याला आकडा सांगितला. तो म्हणला ठीक आहे, आपण उद्याला भेटूया. दुसऱ्या दिवशी तो फाटका माणूस त्या रकमेचा चेक घेऊन आला आणि त्यानं त्या अतिश्रीमंत माणसाच्या हातात तो चेक ठेवला. श्रीमंत माणसाचे एकदम डोळे विस्फोरून गेले आणि तो म्हणाला की अरे तू तर इतका साधा आहेस, एवढ्या मोठ्या रकमेचा चेक तू आणलासच कसा? तर तो म्हणाला नाही, काही त्यात अवघड नाहीये. तुम्ही इतक्या वर्षामध्ये जेव्हा पैसे जमवत होता तेव्हा मी माणसं जमवत होतो, आणि आज जेव्हा तुम्हाला ही गरज आहे असं जेव्हा मी माझ्या माणसाला सांगितलं तेव्हा त्या सगळ्यांना मला असं वाटतं की त्या माणसाचं नाव बहुधा श्रीकांत होतं. त्याला भरपूर तुमच्या सगळ्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझे एकेकाळचे सहकारी मित्र राजीव खांडेकर आणि अर्थात त्यांच्याबरोबर श्रीकांत कात्रे येतील, माननीय डॉक्टर अच्युत गोडबोले, प्रकाश गवळी, श्रीकांत शेटे
संकुच विजय वाटके असं मनापासून घेतलं की काय मला कळलेलं नाही, पण ते श्रद्धा कात्रे, कात्रे कुटुंबीय, समितीचे सर्व सदस्य श्रीकांत शेटे वगैरे आणि मित्र, मगापासून माझा बराच उल्लेख झाला आणि आता कात्रेही आणि खांडेकरही बरं बोलले माझ्या. आता ज्या वेळेला म्हणाल्या की मी सांगितलं स्वभावाने शांत होते, ते म्हणाले आम्हाला विचारा. कारण या बॅच मधल्या एकाने मला एक दिवस माझ्याकडे एक जण आहे, त्याचं नाव आता सांगत नाही, आणि तो म्हणाला तुम्ही किती छळणार आहात आम्हाला. तुम्ही म्हटलं चांगलंच आम्ही त्यावेळेचे संबंध आणि त्यावेळेचं वागणं वेगळं असतं. त्याच्या मागचे उद्देश एक वर्षांनी स्पष्ट होत जातात. ही सगळी माणसं नंतर आपापल्या कर्तृत्वाने मोठी झालेली आहे, तिथं आली म्हणून. आणि म्हणून अशा लोकांचं तरुणपण आपल्याला पाहता आलं याचा माझा आनंद झाला. कारण शेवटी सुंदररावजी बहुगुणा आपण चिपको आंदोलनाचे आपल्याला माहिती आहे, माझे चांगले स्नेही होते, माझ्याकडे येऊन राहायचे. त्याने मला एकदा सांगितलं आणि मी त्यांना बाबा म्हणत असे, बाबा तुम्ही इतके तरुण कसे? ते म्हणाले मी नेहमी तरुणांच्यात राहतो म्हणून मी तरुण आहे. कदाचित त्याचा मला उपयोग झाला असेल असं ते समजतं. शेवटी वेगवेगळ्या प्रकाराने माणसं येतात, काही काळ आपण बरोबर राहतो, नंतर काय होतं हे खरं महत्वाचं असतं. पद येतात, पद जातात, पैसे येतात, पैसे जातात, काहींच्याकडे राहतात, आणि उरतं एकच ते म्हणजे माणूस. आणि आपण जमवलेली माणसं, समर्थाने बस नाही सांगितलं राजावी बहुतांची अंतरे मागे ते तदनंतर. तर हे भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. आणि पत्रकारितेत माणसं जमवणं, पदावर असताना माणसं जमवणं ही वेगळी गोष्ट आहे. पदावर असताना जमणारी माणसं ही स्वतंत्र गोष्ट आहे. पदावर नसताना जेव्हा तुमच्याकडे माणसं जमतात तेव्हा ती खरी कमाई आहे असं सांगतात. मला या कार्यक्रमाला येता आलं याचा मला आनंद आहे, कारण आपले सहकारी खूप चांगलं करतात आणि त्यांचा लोक गौरव करतात. हा एका अर्थी आपलाही गौरव असतो, आपल्याला त्याचा आनंद असतो. हा बाबूराव शिंदे असे उद्योग खूप करत असतो. काहीतरी असं निघालं की मला फोन करतो. आता कसा फोन केला त्यांनी, 1 तारखेला श्रीकांतचा सत्कार आणि पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि तुम्ही येत आहे. अरे मला आता कळतंय असा कार्यक्रम आहे. हो पण तुम्ही येत आहे. ही माणसं हक्कानं असं सांगावंसं कुणाला वाटतं, याचा अर्थ चांगल्या कामात हा माणूस सहभागी होईल याचा विश्वास तुमच्या मनात आता मला. श्रीकांतबद्दल राजीव खांडेकरांनी खूप छान सांगितलं. तो नाशिकचा प्रयोग वेगळी गोष्ट होती आणि खरोखरच नवं वर्तमानपत्र उभं करताना अशी माणसं पाठवली पाहिजे की ज्या प्रत्येकाकडे काही नवीन आहे, वेगळं आहे, चैतन्य आहे, ऊर्जा आहे. कुठल्याही पूर्वसंस्कारांनी त्यांची मन प्रदूषित किंवा प्रायोजित झालेली नाही. आणि त्याचबरोबर प्रत्येकाकडे नवं काही करण्याची क्षमताही आहे. ही माणसं 16-16 तास काम करायची म्हणून ते उभं राहिले. संपादकाच्या नुसत्या नावावर काय उभं राहत नाही. एकट्या माणसानं कुठलीच गोष्ट करता येत नाही.
मी केसरीमध्ये सुरुवात केली तर तिथे एक मारुती मरळ नावाचा कंपोजिटर होता. म्हणजे तो कसा होता, त्यावेळेला खेळ जुळवायची पद्धत होती, त्यामुळे शुद्ध लेखन ठीक असेल. आता म्हणजे आता काही वेळा मला काय कौतुक पडतं, असे आव्हान व्यक्त केले. म्हणजे आव्हान लिहिल्यानंतर पुढे लिहिपर्यंत माणसं विसरतो. अरे तू लिहिताना विसरतोस तर लोकांनी का लक्षात ठेवावं. पण तर तो मारुती मरळ म्हणायचा की लढतो सैनिक. बघा तो तुलनेनं अशिक्षित होता, तुलनेनं, पण त्यानं आम्हाला, मी सांगतोय ही गोष्ट 71-72 सालची सांगतो, त्यावेळेला त्याने जीवनातलं एक सत्य आम्हाला सांगितलं. तो म्हणाला, लढतो सैनिक, पदकं मिळतात पाण्यात शाळा. तर तो म्हणायचा की पदक घ्या पण लढणाऱ्याला विसरू नका. हे सगळे लढले म्हणून मी घडलो. हे मोकळेपणाने मान्य केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या कामातला एक अतिशय चांगला, ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, पूर्ण विसंबून राहावं, आणि जो कामात आणि तत्वात कुठलीही तडजोड करणार नाही, तत्वामध्ये विशेषतः, असा सहकारी श्रीकांत कात्रे. आणि म्हणून अशा माणसाची 61 त्यामुळे राजू, मलाही फार आपलं वय झालं की काय असं एकदम वाटायला लागेल. पण 61 आणि एका पुस्तकाचं प्रकाशन, असा सुंदर योग ज्यांनी जमवून आणला. ते कन्या जावई असो, गवळी किंवा मुलमुले असो, अन्य मित्र असो, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. हे काम होणं फार आवश्यक असतं. याचं कारण, अशा माणसाचा आपण सत्कार करतो तेव्हा तो चांगुलपणाचा सत्कार असतो, आणि चांगुलपणाला आपण ती दिलेली दाद असते. ही दाद आपण जर दिली नाही तर आपण वाईट गोष्टींना प्रोत्साहन देत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी ज्याचा खांडेकरांनी उल्लेख केला की चांगल्याच्या पाठी आपण राहणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. विधायक बातम्या, विधायक पत्रकारिता, मुंबईतल्या एका मोठ्या संपादकांनी जेव्हा मी विधायकतेचा आग्रह धरत होतो तेव्हा ते म्हणाले, पत्रकारिता ही मुळात नकारात्मक आहे, त्याच्यात विधायक फार पत्रकारिता असू शकत नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं की पत्रकारिता किंवा काय नकारात्मक नाही, माणसांची मन नकारात्मक किंवा सकारात्मक असतात. तुम्ही सकारात्मकतेने पाहिलं तर तुम्ही सकारात्मक पत्रकारिता करू शकता. त्यावेळेला मी तुम्हाला असंख्य उदाहरणं देईन की छोटं छोटं काम करणारी माणसं, खरं म्हणजे सगळा अंधार उजवण्याचं काम कोणी एक माणूस करत नसतो किंवा एक संस्था करत नसते. प्रत्येक ठिकाणी छोटं छोटं काम माणसं करत असतात आणि त्यातून हा समाज उभा राहत असतो, चालत असतो. त्याच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्याला आपण दाद दिली पाहिजे. हे आम्ही प्रयोग केला होता. वर्षभर दररोज पहिल्या पानावर एक विधायक बातमी आम्ही देतो, विधायक कामाची रोज बातमी. आणि हे देणं आवश्यक यासाठी होतं, त्यावेळेला वाद झाले पाहिजे. पहिल्या पानावरची जाहिरातीची जागा त्या तपशिलात मी काही जात नाही. पण साधं उदाहरण सांगतो. पहिली बातमी प्रसिद्ध झाली आणि सोलापूरच्या एका तेव्हा तार होती, टेलिग्राम. तेव्हा काय बाकीची साधनं नव्हती, त्यामुळे लोक एकमेकाला लिहित असत. तर त्यांनी तार केली. ही बातमी वाचून जगण्यासारखं काहीतरी आहे अशी उमेद वाढली. धन्यवाद. जेव्हा प्रकाश रेषा श्रीकांत कात्रे लिहितात त्यावेळेला एका व्यक्तीबद्दलची ती माहिती असतेच, पण तसं काम करणाऱ्या असंख्य लोकांना ऊर्जा देणारही ते असतं आणि
तसं काम करू इच्छिणाऱ्यांना प्रेरणा देणारं ते असतं. आणि म्हणून अशा 55 व्यक्ती लिहायच्या ही तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मुळात तुमचा चांगलपणावर विश्वास पाहिजे. माणसं चांगलं काम करतात तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. यातल्या काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत. आता वेगळी गोष्ट आहे, आता माणसं येऊन सांगतात मी चांगलं काम करतो आणि काही वेळेला मी काम बघायला गेलो तर काम पाठीच असते फक्त असंही. मी तुम्हाला अशा खूप गोष्टी सांगितल्या. एक फार मोठे ग्रस्त होते, त्यांचं नाव सांगत नाही, खांडेकरांना वगैरे नंतर खाजगी सांगितलं. एक कार्यक्रम होता आणि ते आले. ते म्हणाले मी आलो आहे. मला काय कळलं नाही. तुझं बरं मी आलोय म्हणाले, आवर्जून आलोय. बरं. ते म्हणले तुम्ही जर माझा उल्लेख केला नाही तर लोक तुम्हाला नावं ठेवतील म्हणून मी सांगतो. म्हटलं बरं. तर प्रत्येक गोष्ट ते लोक तुम्हाला नावं ठेवतील, तुम्हाला नावं ठेवतील सांगत राहिले. ते सगळा तपशील मी सांगत नाही. शेवटी मग ते म्हणाले आणि जर तुम्ही माझा सन्मान केला नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवतील. किती चिंता होती बघा आम्हाला नाव मी ठेवू नये. तर मी म्हटलं संस्था गरीब होती. मी म्हटलं अहो पण तेवढ्या शाली तेवढे श्रीफळ हार कशाला काळजी करतात म्हणजे सगळं आणलेलं आहे म्हणाले. तुम्ही फक्त द्यायचं काम करा. केवढी काळजी. समोरच्या माणसाला कोणी वाईट म्हणतात आम्हाला. तर अशी मंडळी आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. पण एखाद्या दूरच्या ठिकाणी राहून काम करणारा हे आमचे श्रोते सध्याचे हे मी कास पठाराचं काम करतो म्हणून सांगत नाही भेटत. ते काम करत राहिले. अशी जी माणसं काम करत राहिली कात्रेंचं वैशिष्ट्य असं ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. मी माझ्या पत्रकारितेच्या प्रारंभीच्या काळात संपादक पदाच्या लिहिलेलं आहे आणि तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांशी म्हणत असेन की आपल्यापर्यंत बातमीसाठी येणारे असंख्य लोक असतात. जे आपल्यापर्यंत येत नाहीत ते चांगलं काम करणाऱ्यांपर्यंत जाणं हे आपलं काम आहे. आता हे एका बाजूला झालं. अशी 55 माणसं आणि ही सगळी माणसं एकच आहे. फक्त पुस्तक 24 वर्षांनी प्रसिद्ध होत आहे आणि ती माणसं त्यापूर्वीची आहे. जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये सभ्यता आणि सुसंस्कृतपणा होता तेव्हाची बरीच माणसं आहेत त्याच्यात. आज तो नाही असं मी म्हणणार नाही, पण कमी झालं हे निश्चित म्हणेल. नाही म्हटलं की उद्या वादावादी सुरू होईल. पण अशा वेळेला ही माणसं टिकली आहे. यातल्या अनेक माणसांच्या मध्ये एक वाक्य आहे, घरातल्या वाचन संस्कारांनी त्यांचा पिंड करत असा उल्लेख आहे. अनेकांच्या कुटुंबातून संस्कार, गरिबीतून माणसं आहे, पण त्यांना जिद्दीनं पुढे नेणारी पाठीमागे कुणाच्या मागे शिक्षक राहिले, कुणाच्या मागे नातेवाईक राहिले. हा जो पाठिंब्याचा प्रकार होता हा आता कमी होत चालला आहे की काय असं वाटतं. आणि म्हणून माझ्या मते अशा पुस्तकांची आज पूर्वी कधी नव्हे एवढी गरज आहे. फक्त याच्यात एक गोष्ट करायला पाहिजे होती. शेवटी संपादक म्हणून काही गोष्टी येतात. आता यातली बरीचशी माणसं माझ्या व्यक्तिगत परिचयातली होती, संपर्कातली होती. अनेक माणसं गेलेली आहेत आणि उल्लेख असा आहे की ते भेटतात, येतात, जातात. तर तिथे तळटीप जर देता आली असती की याचं पुढे अनुगमन झालं. जसं आता सायराबाईंनी सांगितलं की दवाखाना काही अजून झालेला नाही. म्हणजे जसं खांडेकर म्हणाले की आपण ऐकतो, वाचतो, टाळ्या वाजवतो आणि जातो. सावरकरांचं जे शेवटचं भाषण झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, त्यावेळेला ते म्हणाले, प्रचंड गर्दी होती, ते म्हणाले की एवढी गर्दी करतात माझी भाषणं ऐकतात की वर्ष मी बोलतो आहे, माझी भाषणं ऐकून या टेकड्यांना पाझर कुठला असेल पण तुमच्या मनात बदल होत नाही.
हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि यातून कृतीशील झालं पाहिजे. प्रत्येकानं महात्मा गांधी होण्याची गरज नाही, होणारही नाही, पण आपल्यातली विधायकता जाणून या प्रत्येक माणसासाठी आपण काय करू शकतो एवढं जरी केलं. पुण्यात तुम्ही एका रिक्षावाला चालली, पुण्यात एक रिक्षावाला आहे, त्या तुषारवर आवडेल तो एकच काम करतो, रात्री उशिरा म्हणजे जुना असल्यामुळे जुन्या अडचण सांगूया, आता रात्री उशिराचं काही सांगता येईल. कलाकारांना आणि म्हाताऱ्या माणसांना तो विनामूल्य घरी सोडतो. कोकणातल्या राजापूरमध्ये एक नगराध्यक्ष होता, तो साधं काम करायचा, बाकी त्याला भाषण करत नसे, काही करत नसे. कोणाचंही निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी लागणारी सर्व मदत तो करायचा आणि तो नगराध्यक्ष झाल्यावर नव्हे आधीपासूनही करायचा आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारची मदत असायची. काम साधं आहे. केसरीच्या कोपऱ्यावरती पूर्वी एक संस्था होती, ती संध्याकाळी 7ला उघडायची. एक कंदील लावलेला असायचा तिथे, त्यावेळी दिव्यांचं एवढं नव्हतं आणि म्हातारी 2-3 माणसं 2 माणसं बसलेली असायची, एकच काम करायची. ही मी सांगतोय 74-75 सालची गोष्ट आहे, विचार करा. आणि सकाळी 6ला ते दुकान ते फक्त बंद व्हायचं. अंत्यविधीसाठी लागणारी सर्व मदत करणारी ती. आता ही सामान्य माणसाच्या मनातली जी विधायकता आहे ना, ही प्रचंड मोठी आहे आणि तिला सलाम केला पाहिजे. ते काम पत्रकारांनी करावं असं मला वाटतं. ते काहीतरी केलं म्हणून त्यांना. आता ही पुस्तकं, हे पुस्तक झालं, त्यांनी 2 माणसांचा, शिरीष चिटणीसांचा उल्लेख केलाय, त्यांना आवर्जून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झालं असं त्यांनी म्हटलंय. आणि आता मी ऐकलं संदेश शहा, तर या माणसांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. ही पुस्तकं 25 वर्ष असो, 50 वर्ष असो, कुठलीही सुरुवात याच्यात फक्त सामाजिक काम करणारे नाही, पालेकरांच्या बेकरीचा आणि त्याच्या सगळ्या वाटचालीचा उल्लेख आहे. तर किती छान वाटतं साताऱ्या सारख्या ठिकाणी अशा प्रकारचा एक व्यवसाय सुरू होतो आणि लोक पाव बिस्किट खात नव्हते त्या काळात सुरू होतो आणि नंतर आपल्या कौशल्यानं अशा प्रकारचं उत्पादन होतं की ते घेण्यासाठी लोक राहतात. हा फरक आहे, हा समाज जीवनातला फरक आहे, उद्यमशीलतेचा परिणाम आहे आणि त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण सेवेचाही हा परिणाम आहे. तेव्हा अशा प्रकारची हे टिपणं हे महत्वाचं आहे. यातले जे राजकारणातली मंडळी आहेत त्यातल्या कुणीही सत्तेचा उपयोग स्वतःसाठी केलेला नाही, समाजासाठी केला असे उल्लेख आहे. त्या सगळ्यांची नावं मी घेत नाही, मी वाचलंय पुस्तक. पण हे सगळं करणं आणि वर्तमानपत्रांनी, माध्यमांनी चांगल्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. वाईट घडतं ते सांगितलं पाहिजे का? सांगितलं पाहिजे. पण चांगलं घडतं तेही दाखवलं पाहिजे, तेही आपलं काम आहे. आणि ते जर आपण केलं नाही तर वाईटाला अवाजवी महत्व आपण देतो. पण आता मग समाजाचा कुठे संबंध येतो? मी एका वाहिनीचा 2 वर्ष संपादक होतो. आता मी काही त्या माध्यमातला नाही, पण तरी मी झालो. कसा झालो, काय झालं, अपघातानं झालं, सोडून द्या. त्यावेळेला मी एक सदर सुरू केलं, सुखवार्ता नावाचं सदर. कल्पना हीच होती की इतकं वाईट दाखवलं आणि लिहिलं बोललं जात असतं. बरं, एक हल्ली बरं झालं की वाहिनीच्या बातम्या तुम्ही सकाळी बघितलं तरी चालतात, संध्याकाळी बघितलं तरी चालतात, कारण तेच परत सांगत असतात. आणि अहो, ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय मला कळतच नाही. त्या तपशिलात घ्यायला. पण म्हणून मी सदर सुरू केलं सुखवार्ता.
तर या सत्राला सगळ्यात पहिली दाद लता मंगेशकर दिली. त्याने फोन करून सांगितलं फार सुंदर केलंस वगैरे. मग सचिन तेंडुलकर आणि अशी मोठी माणसं आल्यावर पण राजकारणात येतात. खूप स्तरातून दाद आली, पण पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे तो कार्यक्रम बंद करावा. पुरेसा प्रतिसाद का नाही त्याचं एक उदाहरण सांगतो एक मिनिटात. एका ठिकाणी मी गेलो, मी म्हटलं असं असं सुरू केलंय. हो का, किती वाजता? रात्री 10 वाजता. झोपण्याची वेळ असते. किती वाजता चालेल? 9:30 गेलं बरं होईल. मी 9:30 केली वेळ. म्हटलं समाजाचा आग्रह आहे. परत त्या संस्थेत गेलो. बघता नाही म्हटलं केली तुमच्या म्हणण्याप्रमाणे 9:30ची वेळ. जेवणाची वेळ असते. असं करत करत मग 9, 8:30 अशा सगळ्या वेळा केल्या राजू, पण प्रतिसाद मिळाला नाही. हे मी यासाठी सांगतो की बघणारे कोण आहे? आपण जाऊ. आपण जर चांगल्या गोष्टी, आता माझा गट्टासारखा त्यांचा कार्यक्रम आहे, तो जर 50,000 25,000 लोक बघणार असतील तर मग खरंच आपण चांगला करू बळ देतो आहोत का? जे जे चांगलं आहे ते लाखो लोकांनी पाहिलं तरच चांगलं वाढणार आहे. नाहीतर तुम्ही चांगलं काही नाही म्हणून नावं ठेवणार आणि वाईट पाहत राहणार आणि त्यामुळे वाईट वाढणार. ही आपल्याला सुद्धा आपली जबाबदारी पार पाडण्याची सवय लागली पाहिजे, तरच हे घडेल, अन्यथा हे घडणार. हे मी यासाठी सांगितलं की अशा पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद सुद्धा आपल्या या वृत्तीवरच अवलंबून आहे आणि तो चांगल्याचा प्रसार होण्यासाठी आवश्यक आहे, तसा तो व्हावा. आणि या पुस्तकाच्या आवृत्त्या निघाल्या, राहिलेली पुस्तकं लवकर प्रकाशित व्हावी. खांडेकर येतील, मी येईन बरोबर. पण हे लेखन समाजामध्ये जास्तीत जास्त कसं जाईल याचा प्रयत्न आपल्याला काय करता येईल. आता माध्यम, युट्यूब सारखं माध्यम आहे, सुदैवानं आता कोणी प्रसिद्ध करतो का याच्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. तशा या कथा सांगता येतील का असाही विचार करायला हरकत नाही. तर श्रीकांत कात्रेबद्दल झालं, पण मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. बाकी मी यांनी सांगितले प्रसंग वगैरे सगळे ठीक आहे, हे मी वाक्य मुद्दाम सगळ्या ठिकाणी सांगतो. आपण नेहमी काय वाक्य ऐकत आलो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हे अर्धवाक्य. पूर्ण वाक्य मी पु ल देशपांडेंच्या घरी म्हटलं. ते असं एका साखरेला लावून असं गोल करून टाकलेलं. ते वाक्य असं होतं, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन always telling him that he is wrong. हे पुढच्या घरी होतं, याला म्हणतो. यांनी तसं सारखं करावं असं मी म्हणत नाही. केलं असेलच असंही माझं म्हणणं नाही. पण जेव्हा वर्तमानपत्रात अतिशय गांभीर्यानं, प्रामाणिकपणानं, निष्ठेनं काम करणारा माणूस काम करत असतो, तेव्हा कुटुंबियांनी जर सांभाळलं नाही तर तो उत्तम काम करू शकत नाही. म्हणून कुटुंबियांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांना धन्यवाद देतो. स्वतःच्या गुणांनी कार्यकारी संपादक पदापर्यंत कात्रे पोचले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. ते स्वतःचा प्रचार करणारे नाही, पारदर्शक आहे, विनम्र आहे, स्वतःचा गाजावाजा करणारे नाही आणि कमी बोलणारा, मन लावून काम करणारा असा हा माणूस आहे.
असे सहकारी मला मिळाले की ईश्वराची कृपा मी देव मानतो आणि ते जाहीरपणाने मी मान्य करतो. ती देवाची कृपा. 61 हा एक टप्पा आहे. मी तुम्हाला अशी खूप माणसं सांगेन. मी एक शेवटचं उदाहरण सांगतो. हरिजीवन अरणीकर नावाचे एक शास्त्रज्ञ होते, पुण्याला होते. हे आण्विक रसायनशास्त्र यातले जगातले एक मोठे शास्त्रज्ञ होते. ते नंतर करा. नाही, मला काय वाटायला लागलं, आमची एक संस्था आहे, त्या संस्थेत भाषण बंद करायची सूचना आहे. आम्ही काय करतो, फक्त फुल देतो. मला वाटतं हे भरपूरच फुलं द्यायला तर ते हरिजीवन आर्मीकर 94-95 वर्षाची. आण्विक रसायनशास्त्र म्हणजे ज्याला मराठीत आपण ॲटॉमिक केमिस्ट्री म्हणतो ते. आणि ते काय होते, शेवटच्या काळामध्ये थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. मला आणि ते काय संशोधन करत होते, रसायनशास्त्रातून ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करता येईल का. मला अशा लोकांबद्दल कुतूहल असतं आणि जाणून घ्यायची इच्छा असते. आणि मी पत्रकारितेत इतकी वर्ष काढली तरी आपल्याला काही गोष्टी कळत नाही हे मला कळतं. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं, सर तुमचं हे जे काय संशोधन झालं मला थोडंसं समजून घ्यायचं आहे. 6-6.25 फूट उंची होती, धोतर करायचं मस्त करायचं. वर बघत डिसेंबर महिना होता पहिला. ते मुळे आता मी चेन्नईला जाईन, मग तिथली मिटिंग संपून मी तिथली परिषद संपून येईन, मग अमेरिकेला जाईन, मग मी येईन, मग कॅनडाला जाईन, मग मी येईन, मग मी जर्मनीला जाईन, मग मी येईन, मग मी ऑस्ट्रेलियाला जाईन. डिसेंबरच्या पहिल्या तुम्हाला एप्रिल अखेरीला फोन करतो. मी म्हटलं, सर या वयात किती काम करता. तेच रे म्हणाले, आता जरा ते वाटायला लागले वय झाल्यासारखं. 10-12 तासापेक्षा काम होत नाही. वयाच्या 95व्या वर्षी 10-12 तासापेक्षा काम होत नाही असं ते सांगत होते. मी त्यांना म्हटलं, सर तुमच्यासारख्याने जास्त काम केलं पाहिजे, विश्रांतीचं आमचं होईल. अशी माणसं पाहिली. पंडित सातवळकर 100 वर्षाचे झाले आणि पु ल देशपांडे त्यांना शुभेच्छा द्यायला म्हणून गेले तर त्या छापखान्यात आपल्या पुस्तकाची मुद्रित तपासत बसले होते. आणि त्यांनी पुढच्या 10 वर्षात कुठले कुठले ग्रंथ तयार करायचे ते बोलत नसायचे. यासाठी सांगतो ही माणसं आपल्याला ऊर्जा देतात. आणि ही माणसं सांगतात 60-70 म्हणजे काही विशेष नाही. म्हणजे याच्यात मी मला पण देतो आहे, तुमच्या लक्षात येईल. अखंड काम करत राहणं हीच आपली शक्ती असते. तीच आपल्याला ताजतवानं ठेवते, तीच आपल्याला समाजाशी जोडलेलं ठेवते आणि तीच आपल्या हातून चांगलं काम घडवते. इतरांसाठी नसेल, आपल्या आनंदासाठी आपण अखंड कार्यरत राहिलं पाहिजे. हे श्रीकांत कसा अखंड कार्यरत राहील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तसं राहावं. परमेश्वरानं त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य द्यावं आणि अखेरपर्यंत कार्यरत त्याने राहावं. बाकी पुढची 75 शताब्दी वगैरे मी काय म्हणत नाही, कारण त्यावेळेला आपण असणारच तसं लाभावं ही इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आणि या चांगल्या आपल्या एका सहकार्याच्या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. आपण सर्वांनी शांतपणाने ऐकून घेतल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि
शेख सर मनापासून कॉलेजमध्ये जसं आमच्याकडे अतिशय प्रेमानं रागावून बोलायचे, त्यांना थांबावं लागलं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. श्रीकांत नातेकर, प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध पत्रकार विजय कुबेरकर आणि राजीव खांडेकर आणि आयोजनात ज्यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला ते आमचे नेताजी प्रकाश गवळी आणि त्याबरोबर डॉक्टर राजन गोडबोले. मी या हॉलमध्ये येईपर्यंत मला अशी जबाबदारी सांभाळावी लागली, पण 2 दिवसापूर्वी दत्तप्रसाद दाभोळकरकडे मी दर महिना जातो तसा गेलो आणि दत्तप्रसाद म्हणाले, अरे आजच कात्रे माझ्याकडे सकाळी पुस्तक घेऊन गेले. आणि त्यावेळेस आमचं श्रीकांत कात्रेच्या पत्रकारितेसंबंधी बोलणं दोघांचं, ते जे दाभोळकरांशी बोललो तेच तुमच्याशी बोललो. आणि रबर तुटेपर्यंत ताणायचं नसतं तेव्हा अध्यक्ष फार ताणणार नाही. आणि श्रीकांत कात्रे यांनी लिहिलेलं पुस्तकाचं नाव आहे प्रकाश रेषा. याचा अर्थ असा आहे की आज कुणालाही विचारा, सामान्य माणसाला, तो माणूस सांगतो की गुदमरल्यासारखं ह्या लोकांना राज्य करायचे की नाही. अनेक तऱ्हेचे सामाजिक प्रश्न प्रत्येकाच्या मनात खदखदत असतात. अशा वेळेस अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या काही व्यक्तिचित्रण करणं हे काम महत्वाचं होतं. ते श्रीकांत कात्रेने की तुम्ही अंधाराला काय भेटाय, अंधारावर मात करणारी माणसं सातारा शहरात आहे, सातारा जिल्ह्यात आहे. हा आपला आत्मविश्वास वाढवतो. आणि श्रीकांत कात्रेचं एक वैशिष्ट्य आहे, इथं माझ्या समोर बसलेल्या प्रेक्षका अनेकांना मी नावाने ओळखतो. अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं कात्रे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आली की तुमची सर्वात मोठी पुण्य आहे की जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात ती माणसं उत्स्फूर्तपणे येणं आणि त्यांनी तुम्हाला शुभेच्छा देणं ही तुमच्या पत्रकारितेची खरी पुण्य आहे आणि तुमची पत्रकारिता सफल झालेली आहे. श्रीकांत कात्रेचा आणखी एक उल्लेख करेन. ते सकाळमध्ये असताना मी जात असेल आणि प्रभातच्याही पायऱ्या चढून जातो. श्रीकांत कात्रेने आपल्या पत्रकारितेत विधायक किंवा चांगुलपणावर विश्वास वाढेल अशा बातम्यांना अधिक महत्व, कोणालाही ब्लॅकमेल केलं नाही किंवा ब्लॅकमेल करून आपली पत्रकारिता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. सातारा जिल्ह्यात जे जे चांगलं असेल ते त्यांनी उजेडात आणलं आणि म्हणून श्रीकांत कात्रे हे प्रकाश दूत आहे. याबरोबर एका गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे की श्रीकांत कात्रेंना मी त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे म्हणून पहिल्या प्रथम सातारा शहरातील आणि सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हात उंचावून आशीर्वाद देतो. आणि याचं कारण आहे की आमचा एक ज्येष्ठ नागरिक संघाचा समारंभ हा क्रांती स्मृतीमध्ये झाला आणि ऑक्टोबर ही सगळे घामाने डबडबले ज्येष्ठ कात्रेने पाहिले. श्रीकांत कात्रे, सुधीर माजगावकर
किरण माने आणि श्री चिट्टीस यांना हे लक्षात आलं की या ज्येष्ठांना स्वतःचं घर नाही. ही आमची घरं होती पण एकत्र यायला घर नव्हतं. आणि या चौघांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे नगरपालिका असल्यामुळे त्यांना गळ घातली की तुम्ही ज्येष्ठ नागरिक भवन उभं करा. श्रीकांत कात्रेने आणि माझ्या सुधीर माजगावकर या सर्वांनी पाठपुरावा केल्यामुळे प्रतापसिंह गार्डन मध्ये आज ज्येष्ठांची वास्तू उभी आहे. आणि सातारा शहरातल्या ज्येष्ठांना एकत्र यायला, आनंद यात्री बनायला श्रीकांत कात्रे यांनी मोठी मदत केली. ते अनेकांनाही माहित नाही. आणि दुसरं ज्येष्ठ नागरिक आणि महाराष्ट्रातलं पहिलं आद्य ज्येष्ठ नागरिक भवन सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून उभं करण्यामध्ये श्रीकांत कात्रे यांचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ नागरिक ही संज्ञा आदरार्थी आणण्यामध्ये काही पत्रकारांचा महत्वाचा वाटा आहे. त्यात श्रीकांत कात्रे, एरवी थेरडा ही सगळी विशेषण आम्हाला पाठ होती. पण त्या थेरड्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून सातारा शहरात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी श्रीकांत कात्रेंनी आमच्या बातम्या प्रसिद्ध करणं आणि त्याबरोबर आपली लेखणी त्यासाठी राबवली. सातारा ज्येष्ठ नागरिक संघाला महाराष्ट्रातून 4 वेळा उत्कृष्ट संघ म्हणून पुरस्कार मिळाला. याचं मोठं श्रेय श्रीकांत कात्रे सारखे पत्रकार आहेत. श्रीकांत कात्रे सारख्या पत्रकारांनी राजकारणाबरोबर समाजकारणात काम करणाऱ्या डॉक्टर बाळासाहेब माजगावकरांपासून राजाभाऊ शहाणेपर्यंत माझ्या सर्व सहकार्यांना त्यांनी प्रसिद्धीच्या धोतात आणले आणि आमची अनेक कामं होऊ शकली. त्याबरोबर शेवटचं जे सांगेल की श्रीकांत कात्रेंनी आपल्या आयुष्यात आपल्या संसाराकडे तर लक्ष किती दिलं मला माहित नाही. मी शाहूपुरीत जायचो तेव्हा कात्रेच्या घरी जाऊन विचारतो, कात्रे हे ग्रस्त कुठं राहतात? आणि कात्रे म्हणून दाखवणार मातीबाई इथे राहतात. आणि या पद्धतीने आपण राहत असलेल्या निवासाजवळच्या लोकांचीही त्यांची जवळीक होती की कात्रेनं शाहूपुरीत ओळखण्याचा एकही माणूस नाही. आणि हा जो दिवाळ आहे, हा जो लोकसंग्रह आहे, तो इथे बसलेल्या लोकांवरून लक्षात की या अनेक क्षेत्रात काम करणारी साताऱ्यातली माणसं आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी गोळा झाली. हीच खरी तुमची कमाई आहे. तुम्ही किती इमले बांधले, किती बंगले बांधले, किती हे केलं याला महत्व नाही की एवढे ज्येष्ठ अनेक सार्वजनिक कामात काम केलेले पत्रकार कार्यकर्ते इथे आले. या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना प्रसिद्धीच्या मागे नसलेल्या श्रीकांत कात्रेंचा 61चा कार्यक्रम, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करण्याची सद्सद्विवेक बुद्धी झाली. आणि दत्तप्रसाद दाभोळकरांना डेंगू झाला म्हणून ते आले नाही, पण तो डेंगू माझ्या वाटणीला म्हणून आणि 2 दिवसापूर्वीच त्यांना भेटून आलो तर त्यांना 2 तास गप्पा मारून आलो होतो. त्यामुळे श्रीकांत कात्रेंचं मी कौतुक करेन. मी ते पुस्तकाचे नावं वाचली, त्यातली माझं मालिका म्हणून मी पुस्तक काढलं होतं. त्यात अनेक व्यक्ती त्या पुस्तकात पण माझ्या आहेत. आणि या व्यक्ती जे आहेत की सातारकरांच्या मान उंचावणारे आणि या मान उंचावणाऱ्या व्यक्तींची दिव्यत्वाची जेठ प्रचिती तेथे करमाझे होती. श्रीकांत कात्रेंनी सातारा जिल्ह्यातल्या अशा
उंच मान करणाऱ्या माणसांची व्यक्तिचित्र लिहून एका प्रकारे सातारकरांना दिव्यत्व कुठे आहे हे दाखवून दिलं, याबद्दल मी त्यांचं खास कौतुक करतो. यामध्ये काही हयात नाही, काही हयात आहे, पण या सर्वांचं त्या कराडच्या बाई आले त्यांचा मी लेख मुद्दाम वाचला की अशी माणसं असतात हे लोकांना कळवण्याचं काम जे आहे ते पत्रकार हा दुभाषा असतो. दोन व्यक्तींमधला संवाद त्याला घडवता येतो. आणि जेव्हा जेव्हा त्यांना मी भेटायला जायचो तेव्हा मी जास्त बोलायचो, कात्रे शांतपणे ऐकून घे. पत्रकाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे की इतरांचं म्हणणं ऐकून घेणं. तो माणूस रागात येतो, कधी आनंदात येतो, कधी आपल्या कामाची प्रशंसा व्हावी अशी त्याची इच्छा असते. कात्रेने कधीही न रागवता, चेहऱ्यावरती कसली रेषा न दाखवता हसत हसत प्रत्येक माणसांची कामं केली. अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांनी न्याय मिळवून दिलेली आहे. अशा व्यक्तीच्या सत्काराची मला अध्यक्ष म्हणून संधी दिली. मी इथं आल्यावर मला कळलं की माझ्यावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. पण कात्रेला मी येणारच होतो कार्यक्रमाला आणि विजय कोळेकर, राजू खांडेकर, विजय कोळेकरांशी माझा कित्येक वर्षाचा संबंध आहे. असा अत्यंत सखोल विचाराचा व्यासंगिक पत्रकार तुम्हाला शुभेच्छा द्यायला आला. सकाळमध्ये जी अनेक माणसं घडवली त्यामध्ये विजय कोळेकरचा मोठा वाटा आहे. विजय कोळेकर, मला तुम्हाला अभिमानाने सांगायचं आहे, तुम्ही माझ्याबरोबर विद्यार्थी दशेपासून आहात, पण तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं गुरुत्व प्रस्थापित केलं आणि तुमच्या गुरुत्वामुळे किंवा तुमच्या मार्गदर्शनामुळे अनेक पत्रकार घडले. अशा सुधीर श्रीकांत कात्रे, तुमचा आमचा गुण महत्वाचा आहे. आम्ही सगळे टोके उडवणारे लोक आणि जे हा म्हणाला मधील आपल्या याचा पुतळा उभारणाऱ्या जगात प्रसिद्ध चित्र आहे त्या मायकल अंजेलो म्हणाला, आणि मी काय केलं? मी काहीच केलं नाही. या दगडात ते होताच आणि त्यामुळे तुमच्या अंगभूत गुणातच ते गुण होते. आम्ही कौतुक कोण करणारे कोण? आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सातारा शहरातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघ आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. वहिनींनी तुम्हाला साथ संगत दिली आणि त्यामुळे तुम्हाला मुलगी रँकर मध्ये आणता आली. त्याची मुलगी 12वी किंवा 10वीत रँकर होती आणि हे सगळं श्रेय वैदिक आहे. आणि अशी तुमची विधायक वृत्ती कायम राहू आणि आमच्यासारखे म्हातारे कधी प्रभातच्या पायऱ्या चढून आल्या तर सकाळसारखं तुम्ही आमचं स्वागत करणार याबद्दल मला खात्री आहे. एवढंच बोलून मी थांबतो. वितरण करणाऱ्या मान्य सौ चित्रताई भिसे यांचा सन्मान शेठ सरांनी करावा. आपल्या या कार्यक्रमाचे प्रदीप कांबळे आणि त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालेलं आहे ते विजय कोळेकरचं. त्यांना त्यांनी सांगितले बाबूराव शिंदेने फोन केला आणि त्यांनी हो म्हटलं. त्यामुळं पहिल्यांदा खरं तर व्यस्ततेतून त्यांनी हो म्हटलं ते कार्यक्रमाला आले. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं, गौरव समितीच्या वतीनं त्यांचं आभार. त्याचबरोबर श्रीकांत कात्रेंचे दुसरे सहकारी असलेले राजू खांडेकर
यांना स्वतः मी फोन केला